नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स. उपस्थित सर्व शीलसंपन्न श्रद्धावान उपासक उपासिका तसेच बालबालिकांना यांना नमो बुद्धाय, जय भीम. कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर आपण सर्वप्रथम 3 रत्नाचे अनुसरण करूया. त्यासाठी निलिमा गणवीर मॅडम यांना विनंती करते की त्यांनी 3 रत्नाचे अनुसरण करावे. नमो बुद्धाय. जय भीम सर्वांना. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. साधु साधु साधु. खूप खूप धन्यवाद मॅडम. खूप छान त्रिसरणाचे अनुसरण केले आपण. आजचे मार्गदर्शक आजचे मार्गदर्शक आहेत आपले सिद्धार्थ लभाने सर. यांचा मी थोडक्यात परिचय करून देऊ इच्छिते. सर बी केमिकल इंजिनियर आहे. सरांनी MA केलेले आहे. तसेच नीट झालेले आहेत. MPSC परीक्षेत यशस्वी झालेले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या औद्योगिक सुरक्षा या संचालनाच्या संचालक या पदावर काम केलेले आहेत. 2019 मध्ये सर निवृत्त झालेले आहेत. ग्रामीण भागातील विहारात कम्प्युटर पुरविले. विद्यार्थ्यांना स्टेशनरी पुस्तकाची मदत आणि वेळोवेळी मार्गदर्शन केले. बौद्ध साहित्यावर सरांनी बरेच शोध निबंध लिहिलेले आहेत. तसेच भोपाळ गॅस ट्रॅजेडी वर सरांनी रिसर्च पेपर देखील तयार केलेले आहेत. आजचा विषय आहे व्याख्यान क्रमांक 73 171 अनुक्रमांक 171 मधील भाग 1 कल्याण धम्म जातक वर्णना. अनुक्रमांक 190 मधील भाग क्रमांक 10 शिलानिसंस जातक वर्णना यावर सरांनी आम्हाला मार्गदर्शन करावे असे मी सरांना विनंती करते. सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम. आज हे 2 जातक वर्णना आपल्याला घ्यायचे आहेत. सर्वप्रथम मी धम्मसाकतच्या टीमचे आभार मानतो की मला परत संधी दिली, पाचारण केलं धम्मसाकतच्या वरती बोलण्याची. आणि त्याचबरोबर सगळे उपासक उपासिका यांना सुद्धा नमो बुद्धाय, जय भीम. तर आता आपण बघतोय की कल्याण धम्म जेव्हा म्हणतो आपण त्या शब्दावरूनच आपल्याला कळतंय की आपल्याला या जातकामध्ये कल्याण धम्म आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि दुसरं आहे जातक शीलनिसंस, जे शीलाचं फळ किंवा शील पालन केल्याने होणारे फायदे किंवा त्याचे बेनिफिट्स, निसंस म्हणजे बेनिफिट्स, त्या 2 जातक कथा आपण बघूया. तर पहिली जातक कथा आहे कल्याण धम्म जातक वर्णना. तर यामध्ये 2 गाथा आहेत. पहिली गाथा आहे कल्याण धम्मोती यदा जनितं लोके समयं अनुपापुनापि तस्मान हियेत नरो सपय्यो हिरियापि संतो धुरमादियंती सायं समय्या इदमच्च पत्ता. कोणाचा तरी माईक सुरू आहे तेवढं बघा. कल्याण धम्मोती जनिंदं लोके स्थाहं समेखं इद पब्बज्जिसं नही मत्थे छंदो इदं काम भोगे. तर पहिल्या गाथेत म्हटलेलं आहे की हा जो कल्याण धम्म आहे, हा कल्याण धम्म कसा आहे, जनिंद म्हणजे राजा, तो राजाला म्हणतो आहे. कल्याण धम्म जो उपासक आहे, जो व्यक्ती आहे, तो सांगतो राजाला
की कल्याण धम्म आहे अनुपापुनाती, हा लोकांमध्ये याला उचलून धरला पाहिजे, याचा पाठपुरावा केला पाहिजे. तस्मान ही येत नरोसपयो, याला दुर्लक्ष करून चालत नाही, दुर्लक्ष करू नये. हिरियापि संतो धुरम आदियंती, म्हणजे हिरिया म्हणजे स्वतःच्या किंवा आपल्या प्रजेच्या किंवा आपला जो अंतर्मन आहे त्याची कमीत कमी लाज बाळगून, हिरी म्हणजे स्वतःची लाज वाटणे, म्हणजे स्वतःला जागरूक ठेवणे की काहीतरी चांगलं घडत आहे, त्याला काय करायचं की धुरम आदियंती, तर ती चांगुलपणाची धुरा स्वतःवर घेतली पाहिजे, असं राजाला तो जो उपासक आहे तो सांगतो आहे. आणि दुसऱ्या गाथेत म्हणतो आहे की स अयं समय्या, मला जेव्हा कल्याण धम्माची प्रेरणा मिळाली तर मज्जपत्ता मला मिळाली. कल्याण धम्मोती जनिंद लोके, असा हा कल्याण धम्म आहे लोकांमधला. ताहं सम्यक संग इदपब्बजी संग, तर हा जो कल्याण धम्म मिळाला आहे की मला त्या कल्याण धम्मानुसार मला प्रबज्ज घ्यायची आहे. आणि न ही मत्ती छंदो इदं कामभोगे, मला या कामभोगामध्ये कोणताही छंद नाही, इंटरेस्ट नाही, असं हे जातक आहे कल्याण धम्म. नंतर दुसरा आहे शील निसंस. शीलांचे बेनिफिट्स किंवा शीलांचे रिझल्टंट्स काय होतात ते आपण बघूया. याच्यामध्ये डिटेल्स मध्ये आपल्याला बघता येईल की शील निसंस म्हणजे काय. तर पहिली गाथा आहे पस्स श्रद्धाय शीलस्स. बघा, पस्स श्रद्धाय शीलस्स त्यागस्स अयन फल. श्रद्धा, शील आणि त्याग म्हणजे त्याग, सॅक्रिफाईस, यांचे फल बघा. नागो नावाय वन्नेन सद्द वहन उपासक, म्हणजे याची फळं बघा कशी आहेत की नागराजा, नागो हा जो आहे हा नागराजा आहे. नावाय वन्नेन, तो नागराजा आहे, नावेमध्ये कन्वर्ट होतो, कसा होतो बघू आपण पुढे. आणि सद्दंग वहतुपासक, म्हणजे स्वतःच्या श्रद्धावान व्यक्तीला तो स्वतः त्या पैल तीरावर नेण्यासाठी, त्या उपासकाला स्वतः त्यामध्ये कष्ट घेतो किंवा त्याला पैल तीरावर नेण्यासाठी प्रयत्न करतो. अशी ही पहिली गाथा आहे. आणि दुसरी आहे सब्बीरेव समासेथ सब्बी कुब्बेत संतव सद्दही सन्निवासेन सोथी गच्छन्ति नापितो. सब्बीरेव म्हणजे कुशल कर्म करणारा, अशा कुशल कर्म करणाराचा किंवा पंडित, सब्बीरेव पंडित हा पर्याय शब्द आहे, त्याच्यासोबत आपण राहिलं पाहिजे. सब्बी कुब्बेत संत, त्यांची संगत केली पाहिजे पंडिताची. पंडित कोण आहे तर तो जो कुशल कर्म करणारा, धम्माच्या मार्गावर चालणारा, असा तो सब्बी. सतही सन्निवासेन, अशा व्यक्तीसोबत सन्निवासेन निवास केल्याने सोथी गच्छन्ति नापितो. नापितो म्हणजे हा आहे नावी, बार्बर. तो कसा त्याला सुख प्राप्त होते किंवा तो कसा मुक्त होतो हे या गाथेमध्ये सांगितलेलं आहे. तर इथे जे हे जे दिसतात ना कॅरेक्टर्स, तुम्हाला हे पुढे लक्षात ठेवण्यासाठी बघू एकदा परत वाचू आपण. त्याच्यामध्ये नागो आहे म्हणजेच नागराजा आहे, नाव आहे म्हणजे बोट आहे, वन्नेन म्हणजे ती बोट त्या तशी कन्वर्ट होते. नंतर सद्द उपासक, हा जो उपासक आहे हा श्रद्धावान उपासक त्यामध्ये आहे या कथेमध्ये. सब्बीरेव शीलवान व्यक्ती आहे. नंतर नापितो आहे म्हणजे नावी आहे. तर या अशा दोन जातक आपण सविस्तर बघूया. तर कल्याण धम्म जातक वर्णना, पहिली 171 क्रमांकाची जातक. तर यामध्ये मेन जी कॅरेक्टर आहे, जी ज्यापासून सुरुवात होते ही, ती आहे सासू. ती सासू आहे बैरी. तर सासू म्हटलं की हा जो विषय आहे ना, मला पण फार इंटरेस्टिंग वाटला. सासू कुठल्याही आपल्या लाईफ मध्ये, मग ती महिला असो की पुरुष असो, ही कॅरेक्टर एकदम सगळ्यांना ते लक्षात राहील असंच कॅरेक्टर आहे. आणि त्याचे कसे पुढे त्याचे रिपरकेशन्स होतात ते बघूया. तर ही जी सासू आहे, इथून ही कथा सुरू होते. कल्याण धम्मो इदं सत्ता जेतवने विहरंतो एकं बधीर सस्सू आरंभ करतेसी.
तर ही जी ससू आहे ती कशी आहे, बधीर आहे, कर्णबधीर आहे, बहिरी आहे. तर सावित्रीय एको कुटुंबिको सद्धो प्रसन्नो ती शरणगतो पंचशीलेन समानागतो. तर श्राविस्तेमध्ये काय होतं, एक कुटुंबिको असतो, एक गृहस्थ असतो, तो श्रद्धावान असतो, त्रिशरणाला शरण गेलेला असतो, त्रिशरणाला फॉलो करणारा असतो आणि पंचशील सुद्धा तो त्या पंचशीलाने मार्गाने चाललेला असतो. तर एक दिवस काय होतो, सो एक दिवस बहुनी सप्ती आदीनी भेषजानी चेव च एव पुष्पगंधवत्था आदीनी च गहेत्वा. म्हणजे तो जो उपासक आहे, श्रद्धावान उपासक, तो काय करतो, तो सप्ती आदीनी म्हणजे जे परिखार आहेत, सप्ती म्हणजे तूप किंवा इतर जे खाद्यपदार्थ आहेत, भेषज आहेत म्हणजे औषधं आहेत, नंतर पुष्पगंधवत्थ म्हणजे पुष्प, गंध आणि वस्त्र म्हणजे चिवर असेल, तर आदीने हे सगळं घेऊन गहेत्वा जेतवने सत्तू संतेके धम्मं सोसामी असा विचार करून तो शास्त्राकडे आलेला आहे अगमासी, की आता हे सगळं साहित्य घेऊन बुद्धाकडून मी प्रवचन धम्म ऐकेन या विचाराने तो शास्त्राकडे आलेला आहे. तस्स तत्थगत काले सत्सुखादनीय भोजनीय गहेत्वा धीतरंग दट्टु कामात गहें गेहं अगमासी सात थोक बधुरक धातुका होती. आता ही तस्स तत्थगत काले हा उपासक बुद्धांकडे गेल्याच्या नंतर ही जी सासू आहे, खादनीय भोजनीय गहेत्वा सगळं खाण्यापिण्याचं सामान घेऊन धीतरंग दट्टु कामात गेहं अगमासी. धीतरंग दट्टु कामा म्हणजे मुलीकडे काही काम आहे का, तिला मदत करायची आहे का, ह्यासाठी ती तिच्या घरी आली सगळं घेऊन. आणि साथ होकंग बधीर धातुका होती. आता सासूला तिथे जाऊन आपल्या मुलीचं सगळं कुशल मंगल विचारायचं आहे, तर ती जावयासमोर नाही विचारावं का, नाही ते जाऊ द्यायचं. बरं जावयाला तर विचारला तर पाहिजेच, पण त्या तो काय म्हणेल की ठीक आहे सगळं तर छानच आहे, तिथे तिचं समाधान होत नाही सासूचं. ती जावई गेल्यानंतर मुलीला विचारणार, बाई कसं चाललेलं आहे, हे काय ना सगळं. तर हे सगळी ट्रॅडिशनल, त्यावेळची ट्रॅडिशन अजूनही तशीच आहे. तर त्यामुळे पुढे काय होतं बघा, साध इथरा सत्थी सद्दी भूत भोजना भत्त संपद विनोदय माना. आता ते जेवणाबद्दल, जेवणाच्या सगळ्या गोष्टीबद्दल विनोदयमाना हे सगळं बाजूला झालं, विनोदयमाना याच्यावरती चर्चा झाली. आणि मग धीतरंग पुच्छी, धीतरंग बरोबर अनुस्वारा म्हणजे मुलीला विचारलं. काय विचारलं की अम्म भत्ता ते संमोदमानो अविदमानो अविवदमानो प्रिय संवास वसती. काय तुमचं सगळं व्यवस्थित सुरू आहे ना, म्हणजे तुमच्या हस्बंड वाईफचं संबोधन म्हणजे सगळं छान, तुमचे रिलेशन छान आहेत ना, काही विवाद वगैरे आहे का, प्रिय संवास म्हणजे तुमचा दोघांमधला संवाद कसा प्रिय आहे ना, छान आहे ना, असं विचारतात. मग हे विचारल्यानंतर मग ती मुलगी म्हणते तिला की अम्म कथेत काय म्हणतेस मम्मी, या दिसो तुमाकं जामाता शिलेन च एव आचार संपदायच ता दिसो पब्बजितोपी दुर्लभो. तर ती मुलगी म्हणते की तू काय विचारतेस, अशा चौकशा कशाला करतेस, तुझा जामा का, तुमाकं जामाता, जामाता म्हणजे जावई कसा आहे, शीलेन शील संपन्न आहे, आचार संपन्न आहे, आणि ता दिसो कशाप्रमाणे ता दिसो प्रबज्जितोपी दुर्लभो, एखादा दुर्लभ असलेला प्रबज्जित व्यक्ती, प्रबज्जित झालेला असा दुर्लभ व्यक्ती असेल त्याप्रमाणे त्याचं आचरण आहे, इतका शीलवान तुझा जावई आहे. हे ती मुलगी आपल्या आईला सांगत आहे. आणि ती बहिरी आहे, तर ती काय ऐकते, फक्त पबज्जितो एवढा शब्द ती ऐकते. उपासिका धितो वचनं साधुकं असल्लखेत्वा, असल्लखेत्वा म्हणजे तिचं बोलणं पूर्ण न समजून पबज्जितो तं पदम एव गहेत्वा, फक्त तिने पबज्जितो हाच शब्द ऐकला. आणि मग काय म्हणतात, अम्म कस्मा ते भत्ता पबज्जितो, तो कशासाठी तो पबज्जित होत आहे. ती महासद्दंग अकासी, तिने आरडाओरडा गोंधळ सुरू केला की तो प्रवज्जित का होतोय. तंग सुत्वा सकल गेहवासिनो,
घरातले सगळे लोकांना ते ऐकू गेलं की ही गोंधळ का करत आहे. अमाकम किरण कुटुंबिको पपजितो, इथे सगळ्याच जण कोलाहल करायला लागले. वीरविंसू की आमच्या कुटुंबातला एक व्यक्ती प्रवजित होत आहे. तेसंग सद्दंग सुतवा द्वारेन संचरंता. मग ह्या शब्द म्हणजे हा जो गोंधळ आहे हा द्वारेन संचरंता, द्वाराच्या बाहेर गेला, घराच्या बाहेर गेला. किंग नाम किरेत, मग कोण आहे तो. ती पुच्छिंसू, लोक विचारायला लागले की कोण आहे तो प्रभजित होणारा. इमस्मी किर गेहे कुटुंबिको पभजितो, या कुटुंबीतला जो प्रमुख आहे तोच प्रभजा घेतोय. सोपी को कुटुंबिको दस बलस धम्मक सुतवा विहारा निखमंग नगरन पविसी. तर हे सगळा हा गोंधळ घरी सुरू आहे. आजूबाजूच्या गावातल्या लोकांना माहित झालंय की हा माणूस या कुटुंबिकांनी काय केलेली आहे, प्रवज्जा घेतलेली आहे. तर तो बुद्धाचं धम्म प्रवचन ऐकून, दसबल म्हणजे बुद्ध नाही का, त्यांचं धम्मंग सुतवा विहारा निखम्मा, विहारातून निघून ते घराकडे नगरातून आता निघालेले आहेत आपल्या घराकडे यायला. तर रस्त्यामध्ये एक व्यक्ती भेटतो. अथनंग अंतरा मग एको पुरुषो दिसवा, एका पुरुषांनी पाहिल्यावर सम्मन त्वं किरण पभजितो ती तव गेहे पुत्तदार परिजनो परिदेवती ती वाह. तो विचारतो की तू प्रवजित झाला आहेस हे आम्ही ऐकलेलं आहे, आणि त्यामुळे तुमच्या घरचे सगळे पुत्तदार परिजन, सगळा परिवार परिदेवती म्हणजे लॅमेंटेशन करतो आहे, आक्रोश करतो आहे, रडतो आहे. तर असा तो गृहस्थ म्हणाला. तर अथस एतदवसी, तर हा जो उपासक आहे शीलवान तो विचार करतो. तो म्हणतो अयं पभजितं एवं किरण मग पभजितो ती वदती. मी अपभजित आहे तरी हे लोक म्हणतात की मी प्रभजित झालो आहे. उपन्नो खोपनमे कल्याण सद्दो न अंतर दापे तब्बो. तर ठीक आहे, मी प्रभजित जरी नसलो पण या पूर्ण जन्मांचा काय झालेला आहे, कल्याण सद्द उत्पन्न झालेला आहे. आणि असा कल्याण सद्द तो अंतर धापे तब्बो, न अंतर धापे तब्बो म्हणजे हा वेरून गेला नाही पाहिजे किंवा अंतर्धान नाही पावला पाहिजे. म्हणजे त्याचं काहीतरी चांगुल पण बाहेर आलं पाहिजे, त्याचं इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे. अज्ज एवं मया पभजितुं वटती, त्यामुळे आज मी प्रवज्जा घेतली पाहिजे. ती ततोव निवतित्वा सत्तु संतिकं गंत्वा. ततोव निवतित्वा, आता तो घरी नाही चाललाय, आता तिथून तो परत फिरला आहे. कोणाकडे, शास्त्याकडे परत फिरलाय. आणि तो शास्त्राला जाऊन म्हणतो, मग शास्ता म्हणतो ती नोखो उपासक काय झालं, परत आलास तू. इदानेव बुद्ध उपठ्ठानं गंत्वा इदानेव पश्चागतोसी. तू आताच तुम्ही बुद्धाचं तू प्रवचन ऐकलं आहे, धम्म ऐकलायस आणि थोड्याच वेळात तू परत आलायस. ते उत्ते तमत्थं आरोचित्वा. त्याचा अर्थ तमत्थ म्हणजे की त्याचा म्हणजे प्रश्नाचा उत्तर देताना तो म्हटलं की असं असं घडलेलं आहे. तो सांगतोय बुद्धांना. त्यावर भन्ते कल्याण सद्दो नाम उत्पन्नो न अंतर धापेतुं वट्टती. हा जो कल्याण शब्द उत्पन्न झालेला आहे, प्रभजित हा जो शब्द आहे त्याला अंतर्धान न पाहू देता तस्मा पभजितो कामो कृत्वा आगतो मी, मला प्रभजित होण्यासाठी मी तुमच्याकडे आलेलो आहे. तर तो तिकडे बुद्धाकडे गेल्यानंतर तो प्रवज्जित झाला. स्वपभज्जंच उपसंपदंच म्हणजे प्रवज्जा तर घेतलीच आणि उपसंपदा सुद्धा झाल्यानंतर लभित्वा, उपसंपदा मिळाल्यावर सम्मापटिपन्नो न चिरस्स एव अरंत पापुणी. अशा पद्धतीने तो सगळं प्रवज्जा उपसंपदा झाल्यानंतर बुद्धाच्या संघामध्येच त्याला अरंत पद प्राप्त झालं. ही आताची घटना म्हणजे पच्चुपन्न घटना. तर यावरती आता पुढे काय घडतं बघा. इदं किरण कारणं भिक्खू संघे पाकटं जातं. तर ही जी घटना आहे हे भिक्खू संघामध्ये प्रगट झाली. पाकटं अथेकं दिवसं धम्मसभाय भिक्खू कथं समुत्थापेसु. तर धम्मसभेमध्ये याबद्दल चर्चा सुरू झाली.
काय चर्चा सुरू झाली? औसो असुको नाम कुटुंबिको अमुक अमुक कुटुंबिको उपन्नो कल्याण शब्दो न अंतर दापे तब्बो. जो कल्याण शब्द आहे, कल्याणकारी शब्द आहे, तो वाया जाऊ नये, अंतर्धान होऊ नये, या केवळ उद्देशाने जो व्यक्ती आहे अमुक नामाचा, तो पबज्जित्वा अर्हंत इदानी अर्हंत पत्तो. अशी चर्चा सुरू असताना सत्ता आगंत्वा, त्या ठिकाणी शास्ता आले आणि विचारतात, काय अनुवत्त भिक्कवे एतरी कथाय सन्निसिन्ना. काय चर्चा चालू आहे तुमची? ती पुच्छित्वा इमाय नामा. मग भिक्खू संघ म्हणतो, भिक्खू जिथे उपस्थित असतात ते म्हणतात की अशी अशी चर्चा. ती उत्ते. मग आता भिक्खूंना बुद्ध सांगत आहेत, भिक्कवे पौराणिक पंडितापी उपन्नो कल्याण शब्दो विरोध देतून न वट्टती. पुराण पंडित म्हणजे पूर्वी सुद्धा असा कल्याण शब्द उत्पन्न झाल्यानंतर त्याला वाया न जाऊ देण्याची घटना यापूर्वी घडलेली आहे. पवज्य सुएवा ती वत्वा अतितं आहारी. अशीच घटना जी घडलेली आहे ते अतीत मधले त्यांना भिक्खू संघाला सभेला सांगत आहेत पुढची अतीत घटना. की अतीत मध्ये आता अतीत घटना आतापर्यंत जी होती ती प्रेझेंट मधली होती, आता अतीत. तर अतीत मध्ये काय होतं? वाराणसीय ब्रह्मदत्ते राज्यकार्यंते बोधिसत्तो सेठी कुले निबदित्वा वयपत्तो पितू अच्छयेन सेठ्ठीठानन पापुणी. तर वाराणसी मध्ये जो ब्रह्मदत्त राजा असतो त्याच्या कुळामध्ये बोधिसत्वाचा जन्म झाला आणि वडिलांचं मृत्यू झाल्यानंतर अच्छयेन सेठ्ठीठानन पापुणी, तो स्वतः श्रेष्ठीच्या ठाणी स्थानापन्न झाला. सो एकं दिवसं निवेसना निखमित्वा राज उपट्ठान अगमासी. तर तो जो व्यक्ती आहे तो राजाकडे गेला, राजाला भेटायला. तर अथस सस्सुधितरंग पस्सिसामी. तर त्यावेळेस सुद्धा तो जो भेटायला घेणारा जो श्रेष्ठी आहे त्याची सुद्धा सासू तशीच होती, स्वभाव तसा न तसाच. धितरंग पस्सिसामी. आता ही पूर्वजन्मीची घटना आहे. तर ती म्हणते माझ्या मुलीला मी भेटलं पाहिजे. मग तंग गेय आगमासी, तिच्या घरी जाते. तो जावई बाहेर गेल्यावर थोकंग बधीर धातू का ती सुद्धा ठार बहिरी होती. थोक म्हणजे थोडीशी बहिरी नाही, ठार बहिरी होती. सबंग पच्चुपन्न वस्तू सदिसं एवं. म्हणजे पच्चुपन्नाच्या घटनेमध्ये जे काही होतं ते सदिस जसंच्या तसं पुढे आलेलं आहे. तंगपन राजपट्ठानंगंत्वा. मग तो जो सृष्टी पुरुष आहे तो राजपट्ठान गंत्वा, राजाला भेटायला जाऊन अत्तनो घर आगंचंतं दिसवा एको पुरुषो. मग रस्त्यामध्ये परत एक पुरुष दिसला त्याला आणि मग तो पुरुष विचारतो, तुम्ही प्रबज्जा घेतली असं सगळेजण म्हणतायत आणि घरचे लोक रडत आहेत. महापरिदेव पवत्तती. असा जो घरी तुमचा गोंधळ चालू आहे. तर मग पुन्हा तीच घटना. मग बोधिसत्व जो श्रेष्ठी असतो तो मग उपन्न कल्याण शब्दो नाम न अंतर्धापेतू वट्टती. मग त्यालाही वाटते की हा जो कल्याण शब्द आहे हा काही अंतर्धान व्हायला नको, म्हणून तो काय करतो, तत्व निवत्तेत्वा रय्यो संतिकं गत्वा. त्यावेळी मग तो काय करतो, पुन्हा राजाकडे जातो आणि मग तो राजा त्याला विचारतो पूर्वीप्रमाणेच, किंग महासेठी इदान एवं गत्वा पुन्हा आगतोसी. आताच तू गेला होतास आणि पुन्हा का आलास? मग त्यावेळी ती उत्ते देवं गेह जनो किरण मम अपबज्जितं मेव अपबज्जितं एव पबज्जितो ती वत्वा परिदेवती. महाराज, आता देव हा शब्द राजासाठी आहे, तुम्हाला माहिती आहे. आणि परिदेव म्हणजे याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकते सामान्य उपासकांचा, पाली स्टुडंटला माहिती आहे. परिदेव म्हणजे रडणे किंवा लॅमेंटेशन, नाही का. आणि देव हा शब्द राजाला वापरला जातो किंवा पावसाला सुद्धा देव म्हटलं जातं. तर देव म्हणजे राजा. तर तो आता राजाला सांगत आहे की मी जरी अप्रबंधित असलो तरी सगळ्यांकडे हा शब्द पसरलेला आहे की मी प्रबंधित झालेलो आहे. आणि हे ऐकून सगळेजण रडत आहेत. उपन्न खोपन कल्याण सद्धो न अंतर्धापेतो. आता हा शब्द अंतर्धान व्हायला नको, त्या उद्देशाने
मी प्रबज्जा घेत आहे. प्रबज्जा मे अनुजानाही, मला प्रबज्जा घेण्याची अनुमती द्यावी राजा, असं तो उपासक, श्रेष्ठी उपासक विचारतो आहे. एतम अर्थं प्रकाशेतु इमा गाथं आह. तर हा जो श्रेष्ठी उपासक आहे तो ऍक्च्युअली बोधिसत्व असतो. तो म्हणतो, ही गाथा म्हणतो, ही ज्या दोन्ही गाथा म्हटलेल्या आहेत त्या यांनी म्हटलेल्या आहेत बोधिसत्व आहे. कल्याण धम्मोती यदा जनिंदं लोके समय्य अनुपापुनाती तस्मान ही येत नरो सभय्यो हिरी यापी संतो दूर आदियंती. याचा अर्थ आपण यापूर्वी जाणून घेतलेला आहे की कुठलाही कल्याणकारी जो धम्म जेव्हा उत्पन्न होतो त्याला उचलून धरलं पाहिजे, नाही का, त्याची धुरा कोणीतरी सांभाळली पाहिजे. आणि दुसऱ्या गाथात म्हटलेलं आहे की असा कल्याण धम्म मला मिळाल्यामुळे, माझ्या मनात उत्पन्न झाल्यामुळे मला तो घ्यायचा आहे प्रवज्जा, आणि मला मा नथी न ही मथी छंदो इदं कामभोगे, कामभोगे किंवा या सेन्शुअल प्लेजरच्या जगामध्ये मला कोणताही रस नाही. तर अशा या दोन गाथा आणि ही पहिली जातक अट्टकथा या ठिकाणी संपते आहे. छोटीशी अट्टकथा आहे. तर आता जे शब्द आपण बघितले त्या शब्दामधले याच्यामध्ये डिटेल्स दिलेले आहेत या अट्टकथेत. तर कल्याण धम्मो म्हणजे सुंदर धम्मो, सम्मय्य अनुपापुनाती म्हणजे यदा सीलवा कल्याण धम्मो बबजितो इदं पय्यत्ती वोहारं पापुनाती, म्हणजे जे काही चांगलं आहे त्याचं अनुपापुनाती अनुकरण केलं पाहिजे. तस्मान ही येत ती ततो समय्यातो न परिहायेत हिरियापी संतो दूरम आदियंती. तर ते म्हणतात की अशा गोष्टीला कमीत कमी राजाने सुद्धा ती धुरा सांभाळली पाहिजे आणि त्याला पाठपुरावा केला पाहिजे. हे त्याची कॉमेंट्री आहे, यावर आपण एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. आणि नंतर इथं कामभोगेती इमस्मी लोके, तर कामभोगाचा अर्थ या ठिकाणी दिला आहे की क्लेश कामवत्तू काम परभोगे परिभोगे, म्हणजे क्लेश उत्पन्न करणारी जे लोक आहेत, जी अवस्था आहे, इमस्मी लोके, या लोकांमध्ये क्लेश उत्पन्न करणारे ही जी माझी सध्याची जी राहण्याची जी स्थिती आहे लोकांमध्ये, ही मला नको आहे. मला कामभोगात राहायचं नाहीये, असं त्यातून हे एक्सप्लेनेशन सांगत आहे. तर बोधिसत्व एवं वत्वा राजानं पबज्ज अनुजाना पेत्वा हिमपद्धं हिमवंतं पदेशं गंत्वा इसी पबज्जं पबज्जित्वा अभियाच सम्मपत्तियो तं च निबतेत्वा ब्रह्मलोकं परायणो अहोसी. तर हा जो बोधिसत्व आहे हा राजाकडून त्यांनी अनुजाना म्हणजे त्यांच्याकडनं हे घेतली, परवानगी घेतली आणि हिमवंत प्रदेश मध्ये जाऊन त्यांनी पबज्जा घेऊन त्याची अभय्याच समापत्ती आहे, त्यांनी पूर्ण अभिया समापत्ती म्हणजे पूर्ण ध्यानाच्या अवस्था प्राप्त करून नंतर त्यांचं निब्बतेत्वा, तो तिथून परिनिभूत झाला आणि ब्रह्मलोकामध्ये तो पोहोचला, असा तो बोधिसत्व होता. आता या दोन्ही म्हणजे पुब्बकथा आणि अतीतकथा याचं संबोधन करत आहेत. सत्ताई मग सम्मदेशन आहरित्वा जातकं संबोधानशी तदा राजा आनंदो अहोसी, तो जो राजा असतो तो आनंद असतो. वाराणसी सेठी, वाराणसीचा श्रेष्ठी जो असतो, अहमेवं अहोसी ती, तर मी तो असतो श्रेष्ठी, ज्याने पबज्जा घेतलेली असते तो असतो मी. तर अशा ठिकाणी या असं छोटस जातक आहे हे, आणि या ठिकाणी हे पूर्ण झालेलं आहे. कल्याण धम्म जातक वर्णना पठनमा. तर यामध्ये आपल्याला एक गोष्ट म्हणजे एकदम हायलाइट होऊन झालेली दिसते, ते म्हणजे कल्याण धम्म किंवा चांगुलपणा ज्या गोष्टी उत्पन्न होतात त्या कधीही निग्लेक्ट करू नयेत किंवा त्यांना सोडून न देता त्याचं प्रोक्लेमेशन, त्याचा जास्तीत जास्त ग्लोरिफिकेशन म्हणा किंवा त्याला उचलून धरणं, नाही का, या गोष्टी आपण शिकल्या पाहिजेत, हे याच्यातून दिसतंय. जसं की व्यवहारात बघा की आपल्याला असं वाटलं की नाही आपण दान दिलं पाहिजे, एखाद्या संघाला दान दिलं पाहिजे, तर एकदा मनात आलं तुमच्या, तर ही गोष्ट, हे जे कुशल कर्म आहे हे पटकन करून टाकायचं, नाही का.
एक आपण चूळ साटक जातक बघितलं, चूळ साटक वस्तू बघितलेली आहे धम्मपद अट्टकथामध्ये. तर तो त्यातला जो व्यक्ती असतो अतिशय गरीब व्यक्ती असतो, ते हजबंड वाईफ असतात, आणि त्याची इच्छा होते त्या गरीब माणसाची की मी हे माझ्याकडे जे काही थोडस आहे कापड असतं त्यांच्याकडे, साटक म्हणजे कापड, तर ते द्यायची इच्छा होती त्याची. पण मग त्यांच्या मनात येतं देऊ की नको, देऊ की नको, मी तर माझ्याकडे तर एकच साटक आहे, असं म्हणत म्हणत तो जितका उशीर करतो तेवढं त्या दानाचं फल ते कमी कमी होत जातं. तुम्ही ते जातक ती अट्टकथा वाचलेलीच असेल, आपल्या धम्मपद अट्टकथेमध्ये समसाकच्यमध्ये ती झालेली आहे. तर जे फळ बुद्ध म्हणतात यावर की जे फळ त्याला 16 पट मिळणार होतं, पण त्यांनी देऊ की नको दान, देऊ की नको दान असं करत करत जेव्हा तो शेवटच्या प्रहरामध्ये दान देऊन टाकतो, जाऊ दे आता देऊनच टाकतो, आता सकाळ होत आहे, म्हणजे मनात आलं देऊन टाकतो, त्यावेळेस त्याला निश्चितपणे फळ मिळतं, पण ते कमी पट मिळतं. जे 16 पट मिळणार असतं ते केवळ 4 पट मिळतं, आहे की नाही. तर असं ह्या गाथेतून बुद्ध, या अट्टकथेतून आपल्याला बुद्ध सांगत आहेत. तर आपल्या व्यवहारात सुद्धा ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या करत राहायला पाहिजे. म्हणजे जसं की मला वाटतं की नाही, मला मेडिटेशनला विपश्यनाला जायचं आहे, माझ्या मनात उत्पन्न झाले, पटकन जाऊन या. एखाद्याला तुम्हाला भोजन द्यायचं आहे, देऊन टाका पटकन, नाही का. तेवढे चांगले कुशल कर्म करता येतील तेवढे करा. म्हणजे असं भिक्खू नसेल तर तुम्ही इतरांना बोलवा. एक गोष्ट बुद्धांनी अजून सांगितलेली आहे, बुद्धांनी म्हणण्यापेक्षा जेव्हा आमचं ऑर्गनायझेशन झालं तेव्हा सांगण्यात आले की एखाद्या व्यक्तीला आपण सहज म्हणतो या घरी जेवायला, तुम्ही तर खूप दिवस झाले आलेच नाहीत. तर जेव्हा तुम्ही म्हणता की जेवायला घरी या, आणि त्यावेळेस नंतर तुम्ही मनातून जर म्हणजे त्यांना खरंच तुम्ही जेवायला या असं जेव्हा तुमच्या तोंडून निघतं, तुम्ही त्यांना जेवायला जर नाही बोलवलं, केवळ पोकळ शब्द वापरले, तर इट बिकम्स मुसावादा. तुम्ही कृपया लक्षात ठेवा, तो मुसावादा ठरतो. नाहीतर मग तुम्ही म्हणायचंच नाही की जेवायला या, तुम्ही म्हणा या घरी, चहा घेऊया किंवा गप्पा मारूया. पण बऱ्याचदा आपल्या तोंडून निघतं की या घरी जेवायला, तर त्यावेळेस तुम्ही हा जो कुशल धम्म आहे, हा कुशल धम्माचं प्रत्यक्ष इम्प्लिमेंटेशन केलंच पाहिजे. आपण हा कल्याण धम्म आपण जतन करून ठेवला पाहिजे. हे या जातकामध्ये हायलाइट करायचं आहे मला. पुढचं जातक घेऊया आपण आता, शील निसंस जातक. 40 मिनिटं झालेत. शील निसंस जातक. तर नावावरूनच आपल्याला कळतं की निसंस, शीलाचे रिझल्टंट्स काय होतं, की शील नुसतं पाळलं की आपल्याला आयुष्य जगायचं आहे. ओके, बुद्धांनी सांगितलं 5 शील पाळ, शील पालन हे तुमच्या गृहस्थी जीवनासाठी आवश्यक अंग आहे असं जेव्हा म्हणतो. पण त्याही पलीकडे बुद्ध काय सांगतात, केवळ शील पालन केलं आणि आपलं जीवन व्यतीत करणं, याच्या पलीकडे शीलाला काय महत्व आहे का, हे बुद्ध या गाथेमध्ये सांगत आहेत. पीपीटी मध्ये सुंदर चित्रीकरण आमच्या मॅडमनी केलेलं आहे. धम्मसाकाची जी पीपीटी ग्रुप आहे आणि पिक्चर्स तयार करणारी मॅडम आहे, त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद. तर ही जी शील निसंस आहे त्यामध्ये सुरुवात कशी होते बघा. हे राहिलं, खोडायचं राहिलं, हे चुकून आलं. पस्स श्रद्धाय शील निसंस विहरंतो एकं सद्धं उपासकं आरंभ करतेसी. तर ही जी जातक आहे ते कुठे, की श्रद्धा विहरंतो, कुठे ओके, पस्स श्रद्धाय शीलस्सति इदं श्रद्धा जेतवने विहरंतो एकं सद्धं उपासक आरंभ करतेसी. तर हा जो श्रद्धावान उपासक आहे, इथून या जातकाची सुरुवात होते आहे. काय होतं, सो किरं सद्दो पसन्नो अर्य सावको एकं दिवसं जेतवनं गच्छन्तो सायं अचिरवती नदी तीरं गत्वा नाविके नावं तीरे ठपित्वा सब्बस्स
सब्बसवनत्थाय गते तिथे नावं अदिस्वा बुद्धारमणं पीती गहेत्वा नदीं ओतरी पादा उद्दक्कम्मी न ओसी दिनसू. एकच वाक्य आहे, तर आपण पूर्ण याचा जे घटनाक्रम आहे एकाच वाक्यामध्ये आलेला आहे पूर्ण. तो असा आहे की जेतवने एक श्रद्धावान व्यक्ती आहे, त्याला जेतवनात बुद्धांकडे प्रवचन ऐकायला जायचं असतं आणि मध्ये नदी आहे अचिरवती, या नदीच्या पलीकडे जाऊन भेटायचं असतं बुद्धांना. तर त्या चिरावती नदीवरती नाविके नावं तीरे ठपेत्वा, नाविकांनी काय केलं की सगळ्या नावा सगळ्या होड्या तीरांवरती बांधून ठेवल्या आणि तिथे कोणीच नव्हतं आणि ते सगळे धम्मश्रवण करायला बुद्धाकडे गेले होते. आणि आता या व्यक्तीला, या उपासकाला काय करायचं होतं, तिथे जायचं होतं. तर आता काय करायचं, नाव तर नाहीये, नाव चालवणारा नावाडी पण नाहीये. तर मग त्यांनी केलं अदिस्वा, इथे कोणीच न दिसल्यामुळे बुद्धारमणं इति गहित्वा नदी ओतरी, त्यांनी काय केलं, बुद्धानुसती सुरू केली. बुद्ध आरंभण, आरंभण म्हणजे ऑब्जेक्ट ऑफ मेडिटेशन किंवा कम्मठान. त्यांनी बुद्धानुसतीचं कम्मठान घेतलं आणि पीतिंग गहेत्वा नदी ओतरी पादा उदकम्मी न ओसिदिन्सू. आता हे जे पीती गहेत्वा, तर ह्या जनरल ट्रान्सलेशन मध्ये बघा तुम्ही, इथे प्रीती लिहिलेलं असतं, पण ती प्रीती नाही आहे. पीती गहेत्वा, हा पीती जी आहे ही जेव्हा तुम्ही आलंबन घेता, बुद्धानुसती धम्मानुसती कुठलंही जेव्हा आलंबन घेता नाही का, 40 कम्मठान आहे, त्यामध्ये पीती हे माइलस्टोन आहे, एक अवस्था आहे चित्ताची. ती जाणून घेण्यासाठी आपण पुढे नंतर याचं विश्लेषण करणार आहोत. पण या ठिकाणी आता फक्त लक्षात घ्या की ती पीती गहेत्वा, ते माइंड स्टेट घेऊन कशा पद्धतीचं नदी ओतरी. आता त्यांचं बुद्धानुसती सुरू आहे आणि तो पीती स्टेज मध्ये आहे आणि ते घेऊन नदीमध्ये तो उतरला आहे. पादा उदकम्मी न ओसी दिनसू, तरी सुद्धा त्याला त्याचे पाय ओले झाले नाहीत. सो पथवीतले गच्छन्तो वियं वेमज्ज गतकाले विंचिंग पसी. तर तो कसा चालत होता की ज्याप्रमाणे पृथ्वीच्या तळावर म्हणजे पृथ्वीवर चालल्याप्रमाणे विय वे मज्ज गतकाले, तो म्हणजे आता त्या नदीच्या मध्ये पोहोचला आणि तिथे काय बघितलं त्यांनी, विचिंग पसी. तर विची म्हणजे लाटा, त्या ठिकाणी उत्पन्न होणाऱ्या लाटा बघितल्या. अथस्स बुद्धारमणा पीती मंदा जाता पादा ओसी दिनसू आरब्धिन्सू. तर त्यांनी त्या लाटा बघितल्यानंतर, लक्षात घ्या या ठिकाणी धम्म आहे ही स्टोरी नाही आहे. जे मेडिटेटर्स आहेत त्यांच्या लक्षात आलेलं आहे की काय चाललेलं आहे, हा चमत्कार नाही आहे. बरोबर, बरं का, हे लक्षात घ्या की विचिंग पसी म्हणजे तो लाटांकडे बघायला लागल्याबरोबर काय झालं की त्याचं जे बुद्धानुसतीचं ध्यान आहे ते डिस्टर्ब झालं. त्याची जी माइंडफुलनेस आहे ती सती आहे, ती कशी झाली, डिस्टर्ब झाली, किंवा सतीमधून तो कमी सतीकडे आला किंवा डाऊन झालेला आहे, डायव्हर्ट झालेला आहे. मग काय झालं की अथस्स बुद्धारमणा पीती मंदा जाता, त्याची पीती जी आहे ती कमी झाली, पीतीची जी पातळी आहे ती कमी झाली आणि पादा ओसी दिनसू आरंभिसू, त्यामुळे त्याचे पाय पाण्यामध्ये अजून खोल जायला लागले, ओले झाले. ओसी दिनसू म्हणजे ओले व्हायला लागलेत आणि हळूहळू तो पाण्यात त्याचा शरीर बुडायला लागलं. सो पुनः आरंभनं पीती दळंग, तो आता तो माइंडफुल आहे, म्हणजे सजग झालेला आहे तो की अरे आपण तर आता बुडायला लागलेलो आहे. तर मग काय केलं, पीतिंग दळंग कत्वा, त्यांनी पुन्हा ती पीतीची जी लेवल आहे ती पुन्हा वर घेतली. म्हणजेच त्यांनी ज्या लाटांचं जे डिस्टर्बन्स होतं त्याकडे दुर्लक्ष करून पुन्हा बुद्धारमण देतो आला आणि उदकं पिठ्ठीनेवं गत्वा, म्हणजे ज्याप्रमाणे आधी चालत होता पाण्याच्या पाठीवर, उदकं पिठ्ठीं एवं गत्वा जेतवनं पविसित्वा सत्थारं वंदित्वा एकमंतं निसिधी. तर तसा पाण्यावर चालत येऊन, आता बुद्धांना हे माहिती झालेलंच आहे, आता पुढे कळेलच तुम्हाला, गत्वा जेतवन पविसित्वा सत्थारं वंदित्वा. मग शास्त्राला वंदन केलं त्यांनी आणि तो एका बाजूला बसला.
तर मग सो पुन्नंग बुद्धारमंग पिती दळंकत्वा उदक पिट्टेवे गंतवा जेतवनं पविसत्वा सत्तार वंदित्वा एकमंतंग निषेधी. ही स्लाइड रिपीट झालेली आहे. सत्ता तेन सद्दी पटिसंथारं कत्वा. मग शास्त्राने त्याचं पटिसंथार म्हणजे कुशलक्षेम विचारल्यावरती मग म्हणतो, शास्त्रा म्हणतात उपासकं कच्ची मग आगच्छतो अप्प केलं मत्तेन आगतोसी. की उपासक कसा आलास तू? येताना गच्छंतो अंत लागलेला आहे शब्द, म्हणजे येताना, येण्याची प्रक्रिया सुरू आहे. तर येत असताना अप्प केलं मत्तेन, तुला काही त्रास झाला आहे का? आगतोसी, कमी त्रासाने आलास ना तू? अप्प म्हणजे अल्प, खूप कमी त्रास, आरामशीर आलास ना तू? ती पुच्छित्वा, असं विचारल्यावर तोच उपासक म्हणतो, भंते बुद्धारमणं पिती कहेत्वा उदक पिठ्ठे पठित लभेत्वा पथवी मंदंतो विय आगतो मी. कसा आलो मी? की मी प्रीती घेऊन, प्रीती डेव्हलप केली बुद्धानुसती करून, आणि पाण्यावर चालत चालत इथपर्यंत आलो, जसं काही पथवी मंदंतो, जसं काय मी पृथ्वीवर चालत होतो असा आलेलो आहे. ती उत्ते. असं ऐकल्यानंतर, असं म्हटल्यानंतर बुद्ध म्हणतात, न खोपन उपासक तुंग एव बुद्ध गुणे अनुसरित्वा पतिठं लब्धो पुबेपी उपासका समुद्र मध्ये नावाय भिन्नाय बुद्ध गुणे अनुसरंता पतिठ्ठ लभिंसु. तर म्हणतात की आताच नाही उपासक, पूर्वी सुद्धा बुद्ध गुणे अनुसरता, बुद्धाचे गुण अनुसरून त्या प्रकारचं प्रतिष्ठित होऊन, बुद्ध गुणाच्या क्वालिटीज मध्ये प्रतिष्ठित होऊन पुबेपी उपासका, पूर्वीचा उपासक सुद्धा समुद्र म्हणजे समुद्राच्या मध्ये नाव भिन्नाय, म्हणजे नाव तुटल्यानंतर, होडी तुटल्यानंतर तो बुद्ध गुणे अनुसरण करून तो सुरक्षितपणे बाहेर पडला असं सांगून ती वत्वा तेन याचितो अतितं आहरी. मग त्या उपासकाने याचना केली की भंते काय झालं ते मला सांगता का पूर्वी? मग त्यावेळेस ते बुद्ध आता अतीत सांगत आहे. तर आता अतीत कथा सुरू होते इथे. तर अतीते कस्सप सम्मासम बुद्ध काले सोतापन्नो अरिय सावको एकेन नापित कुटुंबिकेन सद्दी नावं अभिरुही तस्स नापितस्स बरिया. तर कस्सप बुद्धाच्या काळामध्ये एक सोतापन्न आर्य सावक होता, नाही का? तर तो एकेनं त्या आर्य सावकासोबत एक नापित कुटुंब, नापित म्हणजे बार्बर, नावी, त्या नाव्याचं कुटुंब सुद्धा त्यांच्या सोबत होतं. आणि हे कुटुंब आणि तो आर्य सावक, स्वतःपन्न झालेला आर्य सावक, असे तिघे जण त्या नावेमध्ये बसले. नंतर ते नावेमध्ये बसून त्यांचा प्रवास सुरू झाला. त्यावेळेस नापितस्स बरिया, त्या नाव्याची पत्नी काय म्हणते त्या भिक्खूला, त्या आर्य सावकाला, अय्यम हिमस्स सुख दुःख तव भारो. म्हणजे बघा बाबा, याच्याकडे काहीतरी करा याच्यासाठी, असं म्हणतात ना आपल्या हजबंडला, की म्हणजे एखादी पत्नी आहे ती आपल्या हजबंडला म्हणते की तिला वाटतं की आपला हजबंड एकदम कामातून गेलेला आहे असं नेहमीच वाटत, तर याच्यासाठी काहीतरी करा चांगलं, असं हजबंडलाही तसंच वाटत असतं की आपल्या पत्नीला म्हणावं, पण तो त्याला बोलता येत नाही तसं. तर तिने बोलून टाकलं त्या आर्य सावकाकडे की याच्या सुखदुःखाचं थोडस बघा, 4 गोष्टी सांगा याला, काही सांभाळा, असं म्हणून त्या भिक्खूला सांगितलं. तर नापित तसं उपासकस हत्ते निकिप्पी, आणि म्हटलं की हा जो माझा हजबंड आहे हा तर तुमच्या स्वाधीन करत आहे मी, की याला 4 गोष्टी तुम्ही सांगा, असं म्हणून ती भरिया आहे ती त्याच बोटीमध्ये आता प्रवास करत आहे. तर अतस्स नावा सप्तमे दिवसे समुद्र म्हणजे फिरणा. तर यांचा प्रवास सुरू असताना 7व्या दिवशी ती जी नावा आहे ती समुद्राच्या मध्ये काय झाली, तुटली, भिन्ना. तेपी द्वे जना एकस्मी फलके निपन्ना एकं दीपकं पापुणींसु. तर त्या बोटीमधले सगळेजण म्हणजे मरून गेले किंवा नाहीसे झाले, पण हे जे 2 जण आहेत, तो नावी आणि हा उपासक, स्वतःपन्न श्रमण, हे 2 जण शिल्लक राहिलेत. आणि काय केलं त्यांनी,
एकच मी फलके, एका पाठीच्या याच्या लाकडाच्या फळीला आधार घेऊन दीपकंग, दीपकंग म्हणजे द्वीप नाही का, आयलँड, त्या ठिकाणी पोहोचले. आणि पोहोचल्यानंतर तत्थ सो नापितो सकुने मारेत्वा, तो जो नावी होता तो काय करायचा, पक्षी मारायचा. पचित्वा, त्यांना शिजवायचा. आणि खादंतो उपासकसपी देती, तो उपासकाला द्यायचा. आणि ते पक्षी मारून मारून देताना काय व्हायचं की उपासक त्याला म्हणायचं की मला नकोय ते. अलंमयंती न खादती, तो काही उपासक खात नव्हता. सो चिंतेसी इमस्मी ठाणे अमाकं ठपेत्वा तिन्ही सरणानी अय्या पतिता नथी. हा जो उपासक आहे, स्वतःपन्न उपासक आहे, तो म्हणतो की या ठिकाणी असं आम्हाला तिन्ही सरणांच्या व्यतिरिक्त प्रतिष्ठापित होण्यासाठी इथे काहीही नाही. सो तिन्न रत्नानं गुणे अनुसरी, त्यांनी काय केलं की तिन्ही रत्नांचं गुणांचं अनुसरण सुरू केलं. सो तिंतेसी, मग तो विचार करू लागला. इमस्मी ठाणे तिने सो तिन्न रत्नानं गुणे अनुसरी, हे झालं, इथे रिपीट झालेलं आहे वाक्य. तर तो काय करायचा की त्यांनी मारलेले ते पक्षी न खाता, तिकडे लक्ष न देता, तो शक्य तितक्या जास्त वेळा बुद्ध धम्म संघ या तीन रत्नाचं अनुसरण करत राहिला. तर अथसा अनुसरणस्स शरणतस तस्मी दीपको निबद्धो नागराजा अत्तनो शरीरं महानाव कत्वा मापेसी. तर हे जे अनुसरण सुरू असताना, बुद्ध धम्म आणि संघाचं अनुसरण सुरू असताना, तस्मी दीपके, त्या द्वीपावरला असलेला जो नागराज आहे तो काय केला, अत्तनो शरीरं महानाव कत्वा, स्वतःच्या शरीराला काय केलं त्याने, महानावेमध्ये रूपांतरित करून मापेसी समुद्र देवता नियामको अभवसी, त्या ठिकाणची जी समुद्र देवता होती ती काय झाली, नावाडी झाली, नियामको नाही का. तर नावा सत्ताही रत्नेही पुरहित, नावा सत्ताही रत्नेनी, 7 प्रकारच्या रत्नांनी ही जी नावा आहे ही पूर्णपणे भरली होती. तयो कूपका इंदमणी इंदनीलमणिया अहेंसू, तर ती जे आजूबाजूचे जे दांडे होते, फाळ होते, ते सगळे कसे होते, इंद्रनील, नीलमणी ज्याला म्हणतो, इंद्रनील, सफायर किंवा इतर जे वेगवेगळ्या पाचू आहेत, अशा वेगवेगळ्या रत्नजडित ज्याला म्हणतो, अशा पद्धतीचे ते कूपका होते. सुवर्णमयो लंकारो, लंकारो म्हणजे लंगर नाही का, तर तो लंगर कसा होता, सोन्याचा लंगर होता. रजतमयानी योत्तानी, तो जो चालवण्याचा जो चपटा भाग असतो, योत्त नाही ना, त्या वल्लवायला जो लागतो, तर तो कसाचा होता, चांदीचा. रजतमयानी. सुवर्णमयानी यठ्ठी, त्याची जी काठी होती ती कशी होती, सुवर्णमयानी होती, सोन्याची होती. अशा पद्धतीची जी नाव आहे ही तयार झालेली आहे. आणि ही जी नाव आहे ती कोण, स्वतः नागराजा त्या नावेमध्ये रूपांतरित झालेला आहे. समुद्र देवता नावाय ठत्वा, आता ही समुद्र देवता तिथे आली त्या नावावर नावाडी बनून, आणि काय म्हणते, अति जम्बू दीपगमिका, ती घोषेसी, काय घोषणा करते ती की कोणी जम्बूद्वीपाला जायला कोणी आहे का. तर त्यावर तो उपासक म्हणतो, मयंगमिसाम, हो मला जायचं आहे. तेनही एवं नावं अभिरोहाती, तर ठीक आहे की तेनही म्हणजे तो जो त्या नावेवरती तुम्ही यायला पाहिजे. कम अँड सिट इन द बोट, असं म्हणतोय नावाडी. सो नावं अभिरुहित्वा नापितं पक्कोसी, समुद्र देवता काय म्हणते की जेव्हा तो जो उपासक आहे तो त्या नावेमध्ये बसतो आणि नापितं पक्कोसी, त्या नाव्याला आवाज देतो की तू पण ये, त्याला बोलवतो, त्यावेळेस ती समुद्र देवता काय म्हणते, तुयं एवं लभती न येतसा, फक्त तुला येता येईल या नावेवरती, इतरांना नाही, न येतसा ती मग तो उपासक विचारतो की कारण, कशामुळे, का बरं.
एतस शील गुलचारो नती तं कारण, तुमच्याशिवाय इथे कोणी शील गुणचारी नाही, या कारणाने तो इथे येऊ शकत नाही, फक्त तुम्ही आलं पाहिजे. अय्यही तुय्यं नावं आहारी न येतसा, त्यामुळे तुम्ही फक्त या, कोणी घेऊ नका. हो तू अहं अत्तना, आता हा जो उपासक आहे तो काय म्हणतो, दिन्न दानेन रक्षित शीलेन भावित भावनायं एतस् पत्ती दम्मी, मी काही जे दान केलेलं आहे, दिन्न दिलेलं दान, त्याचा प्रभाव, त्याचा जो प्रवाह आहे, त्याचे जे पुण्यकर्म आहेत, रक्षित शीलेनं, जे शील मी राखलेलं आहे, शीलाचं पालन केलेलं आहे, त्याचा प्रभाव किंवा त्याचे पुण्य, भावित भावना आहे, जी काय मी ध्यान केलेलं आहे, ध्यान केल्यानंतरच जे पुण्यकर्म आहे, एतस पत्ती दम्मी, मी या व्यक्तीला देत आहे, हे म्हटल्यानंतर नापितो म्हणतो अनुमोदामी सामी, या तुमच्या दानाचं मी अनुमोदन करतो. म्हणजे दान देणारा जेव्हा देतो तेव्हा घेणारा जो स्वीकारणार असतो त्याने अनुमोदन करायचं असतं, नाहीतर ते दान त्याच्यापर्यंत पोचणार नाही. त्याने म्हटलं असतं नापितोनी की मला तुझं नकोय दान, तर ते त्याला लागू पडलं नसतं किंवा त्याच्या कामी आलं नसतं. पण हा जो नावी आहे तो म्हणाला अनुमोदामी सामी, हो तुम्ही दिलेलं जे पुण्यकर्म तुम्ही शेअर करताय माझ्यासोबत ते सुद्धा मला मान्य आहे, त्याचं मी अनुमोदन करतो. तर हे अनुमोदन केल्यानंतर हे पुण्यकर्म याच्या म्हणजे याच्या वाट्याला आलं, जो शीलगुणचारी नसून सुद्धा. तर आता देवता काय म्हणते, तर देवता म्हणते इदानी गणिस्वामी, आता तू येऊ शकतो. नावाला म्हणते तंपी आरोपेत्वा उभेपी जने समुद्रा निखम्येत्वा नदिया वाराणसीयं गंत्वा अत्तनो अनुभावेन द्विन्नंपि तेसंगेहे धनं पठितापेत्वा पंडिते एव सती संसद्गो नामं कातंबो. तर हे दोघही जण मग व्यवस्थित समुद्रा निखापेत्वा, समुद्रातून प्रवास करून वाराणसी नगरीला आले आणि आपापल्या कामाला आपापल्या ठिकाणी प्रतिष्ठापित झाले. सचे पंडिते हे व सद्दी संसर्गो नामं कातब्बो, याच्यामध्ये सगळ्यात मोठं वाक्य आहे ते म्हणजे पंडितासोबत राहिल्यामुळे, हा पंडिताचा संसर्ग केल्यामुळे काय झालं हे शक्य झालं नाव्याला, हे त्यामधून महत्वाचा बोध घ्यायचा आहे. सचे ही इमस्स नापितस, ही देवता सांगत आहे सचे ही इमस्स नापितस, जर हा जो नापितस, हा जो नावी आहे, इमिना उपासकेनं, या उपासकाने सद्दी संसर्गो ना भविष्य, याने जर त्यांनी पुण्यकर्म शेअर केलं नसतं तर याचा समुद्रामध्ये व नासीचा समुद्रामध्येच नाश झाला असता, असं सांगून पंडित संसर्ग गुणन कथयमाना इमं गाथा अवोच. तर हे जी गाथा सांगतात की हे आहेत पंडिताचे, पंडितासोबत राहण्याचे गुण. पंडितानंच सेवना, असेवनाच बालानं पंडितानंच सेवना. तर पंडित व्यक्ती म्हणजे शीलवान व्यक्ती, जम्मावर चालणारा व्यक्ती, ध्यान करणारा व्यक्ती, अशा सोबत राहणाऱ्याने जे फायदे होतात त्याचे कथयमाना, त्या कथयमानाने ही गाथा म्हटलेली आहे, जी आपण बघितलेली आहे. शॉर्ट मध्ये परत वाचूया की पहा, पस्स सद्दशील चाग, ह्या तीन गोष्टीचं फल बघा. नागो नावाय वंडने, तो जो नागराजा आहे तो स्वतः नाव झाला आणि श्रद्धावान उपासकाला त्यांनी पैलतीरावर नेलं, पहिली गाथा. आणि दुसऱ्या गाथेमध्ये म्हटलेलं आहे की जे जे आपलं महामंगल सूक्तामधलं जे आहे असेवनाचं बालानं, पहिलीच गाथा आहे, तीच जशीच्या तशी या ठिकाणी पण दुसऱ्या भाषेत म्हटलेली आहे. सभीरेव समासेथन, सभी कुब्बेत संथव. सभीरेव म्हणजे अत्यंत कुशल कम्मा करणारा जो पंडित आहे त्याच्यासोबत राहा. कुब्बेत संथव, त्याची संगत करा. सतही सन्निवासेन, अशा लोकांशी राहिल्यानं सोती गच्छन्ती नापितो, अशा चांगल्या व्यक्ती सोबत राहिल्याने तुमचं नेहमी अशा पद्धतीने राहिल्यामुळे त्या जो नापित आहे, तो न्हावी आहे, त्या तो सुखी झाला, तो दुःखातून बाहेर पडला, त्याचा नाश झाला नाही. अशा दुसरी जातकट्ट कथा या ठिकाणी समाप्त होते. यामधले जे शब्द आहेत आलेले ते शब्द
शील बद्दल सांगितलेलं आहे, त्याग सांगितलेला आहे, त्याग म्हणजे त्याग, ते पण सांगितलं की कुठला त्याग, देय धम्म परित्याग, असं की जे काही मी धम्म केलेलं आहे, धम्माचं आचरण केलेलं आहे ते शेअर करणं. जेव्हा आपण एखाद्या चांगल्या गोष्टीला जातो, विपश्यनेला जातो किंवा एखाद्या वशवास पूर्ण करतो, तर आम्ही जे पुण्यकर्म केलेलं आहे ते दुसऱ्याला शेअर करणं, तो आहे आपल्या पुण्यकर्माचा शेअरिंग, म्हणजे एक प्रकारचा त्याग आहे तो, की नाही बा हे जर मी केलेले कष्ट आहेत, हे जर मी कष्ट करून कमवलेलं पुण्यकर्म आहे किंवा मी त्याच्यासाठी सम्मा वायाम केलेला आहे, पण याच सम्मा वायाम आणि ह्याच पुण्यकर्मांनी तुमचं सगळ्यांचं कल्याण हो, सगळ्यांचं मंगल हो, हे जेव्हा म्हणतो तर दॅट इज ते जे आहे जी सती आहे ती आहे त्यागास सती. तर हे या ठिकाणी एक्सप्लेन केलेलं आहे. नंतर संभिवारे सभिरे वाती या शब्दाचा अर्थ पण मी सांगितलेला आहे. पंडित ही एव, सभिरे म्हणजे पंडित, अशा पंडिताचा सहवास आपल्याला मुक्त करतो, आपल्याला सोथी करतो, आपल्याला सुखी करतो. आणि संथवती, संथवचे दोन अर्थ असतात, एक तर संथव म्हणजे तन्हा संथव आणि एक मिथ्थ संथव. या ठिकाणी त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की हा जो संथव शब्द आहे हा मिथ्थ संथव आहे, तो निगेटिव्ह अर्थाने आलेला नाही आहे. म्हणजे तृष्णेची आपण तृष्णेला सुद्धा आपण साथ करतो, तृष्णायुक्त गतीची है ना, तो अर्थ इथे नसून मित्राची साथ करणे, कल्याण मित्राची साथ करणे हा या ठिकाणी अर्थ आलेला आहे. एवं समुद्र देवता आकाशे ठत्वा धम्म देसेत्वा. आता ते त्यांचे ते पैलतीरावर गेलेले आहेत आणि आता हे समुद्र देवता काय करते, आकाशे ठपेत्वा, आकाशामध्ये राहून धम्म देसेत्वा, धम्म देऊन ओवा दित्वा नागराजानं गणित्वा अत्तनो विमानं एवं अगमासी. तर ती जी देवता आहे ती परत त्यांच्या मूळ स्वरूपामध्ये अगमासी, त्यांच्या आधीच्या स्वरूपामध्ये ते वास करू लागले. तर अशी ही अर्थकथा आहे आणि यामधले जे पात्र आहेत त्याचं बुद्ध आता संबोधन करत आहेत. सत्ताई मग धम्म देसनं आरित्वा सच्चानी पकासित्वा जातकं संबोधानेसी सच्च परियोसाने उपासको सकदागामी फले पटिठही. तो जो उपासक होता तो सकदामी, तो तर ऑलरेडी सोतापन्न होताच, मग तो सकदागामी फलामध्ये प्रतिष्ठित झाला. तदा सोतापन्न उपासको परिनिब्बई, त्या उपासकाचं नंतर परिनिब्बान झालं. नागराजा सारीपुत्तो अहोसी, सारीपुत्त कोण होता, नागराजा होता. आणि समुद्र देवता बन मंग अहं नेवंग अहोसी, समुद्र देवता जी होती ती होती मायसेल्फ, म्हणजे जो बोधिसत्व असतो तो समुद्र देवता असतो. या ठिकाणी शील निसंस जातक वर्णन या ठिकाणी पूर्ण होते आहे. अशा आपण 2 जातक कथा बघितलेल्या आहेत. ते यातले जे महत्वाचे शब्द आहेत त्यावर आपण थोडीशी चर्चा करणं मला आवश्यक वाटतं, कारण पीती म्हटल्यानंतर पीतीचे अर्थ आपल्या ट्रान्सलेशन मध्ये अगदीच मेकॅनिकली असतात. बुद्धांचं स्मरण केलं म्हणजे जसं देवाचं स्मरण करतो आणि मग त्याच्यामध्ये प्रीती उत्पन्न झाली आणि त्या प्रीती उत्पन्न झाल्यामुळे तो पाण्यावर चालायला लागला, असं नाही आहे. हे एवढं सोपं साधं भाषांतर आपल्याला करायचं नाही आहे. आणि धम्मसाकाच्या हेच काम करतं की त्याच्यातला जो मूळ धम्म आहे, मूळ भावार्थ आहे, त्याला उघडून दाखवण्याचं काम ते आपलं धम्मसाकाच्या ग्रुप करते आहे. तर शील निसंस जेव्हा म्हणतो नाही का, तर शीलाचे रिवॉर्ड्स काय आहेत तर हे आपल्याला महानाम सूक्तामध्ये सांगितलेले आहेत. आपण जेव्हा पाली स्टुडंटला माहिती आहे तरी पण एकदा बघा, पाली स्टुडंटनी याच्यामध्ये अजून काही ज्याने धातू हे असतं ना, धातू पूजा करतो आपण, तर धातू पूजामध्ये महानाम सूक्त मॅक्सिमम आहे आणि काही दुसरा पोर्शन पण आहे. तर त्यामध्ये शीलाच्या क्वालिटीज आणि त्याचे रिझल्टंट्स इतक्या सुंदर प्रकारे दिलेले आहेत. तर धातू पूजा करतो म्हणजे काय करतो आपण नाही का, धातू म्हणजे शरीर धातू बुद्धांचे. तर त्या धातूमध्ये आपण असं म्हणतो का की हे बुद्धांच्या धातू किंवा हे बुद्धा तू मला बरं कर किंवा मला कल्याण कर, असं नाही म्हणत. तर उलट मी काय करायला पाहिजे किंवा त्याच्या क्वालिटीज काय आहेत त्या मला कशा अप्लाय होतील ते करत असतो जेव्हा आपण धातू पूजा म्हणत असतो.
किंवा हे महानाम सुत्त म्हणत असतो. तर त्या महानाम सुत्तामध्ये श्रीलंग अनुसरती, ज्या ठिकाणी आर्य सावक किंवा जो मेडिटेटर आहे तो जेव्हा शीलाचं अनुसरण करतो तेव्हा काय होतं ते आपण याच्यामध्ये बघूया. तर ही गाथा म्हणताना यस्मी महानाम समये आर्य सावको शीलं अनुसरति तस्मी समये न राग परियुटितं चित्तं होति न दोष परियुटितं चित्तं होति न मोह परियुटितं चित्तं होति उजुगतं मेवस्स तस्मी समये चित्तं होति शीलं आरभ. काय होतं जेव्हा मी हे मेडिटेट करतो शीलावर, शीलाचं अनुसती करतो, तेव्हा न राग परियुटितं चित्तं होती. बुद्ध जेव्हा हे शिकवायचे सुद्धा, तर ते करत असताना तसं तसं जे म्हणायचे तशी तशी ती चित्ताची अवस्था पुढे पुढे जायची. तर त्यावेळेस आपलं चित्त कसं होते, राग परियुटितं, रागाने जे युक्त आहे चित्त होत नाही, रागाचं मुक्त चित्त होत, राग मुक्त चित्त होत. न दोष परियुटितं चित्तं होती, द्वेषाचं चित्त राहत नाही, द्वेष मुक्त चित्त होत. मोह परियुटितं न मोह परियुटितं चित्तं होती, मोहाचं चित्त राहत नाही. म्हणजे तुमचं चित्त राग दोष मोह याच्यापासून निर्मळ झालेलं असतं, याच्यापासून दूर गेलेलं असतं. आणि हेच पुन्हा पुढचं जे सुत्ताचे जे क्रम आहे तो पुढे काय होतं की असं उजुगतमेवस्सं, असं उजुगतं एवस्सं. आता हे चित्त कसं झालं, ऊर्ध्व झालं, प्युअर झालं, हायलाईट कंडिशन निर्माण झाली चित्ताची. मग काय होतं, तस्मी समये चित्तं होती शीलं आरभ उजुगत चित्तो खोपनं महानाम आर्य सावको लभति अर्थवेदं लभति धम्मवेदं लभति धम्मुपसमितं पामोजं पमुदितस्सं पीति जायति पीति मनस्सं कायोपसंभति पसद्ध कायो सुखं वेदयति सुखी न चित्तो समाधीयति. बघा क्रम, बघा कसं चित्त डेव्हलप होत आहे. बुद्ध सुत्त सांगत आहेत आणि त्या पद्धतीने तुमचं चित्त डेव्हलप होत आहे. तर शील अनुसरल्याबरोबर तुमचं चित्त उजुगत झालं. पहिल्यांदा तर तुमचे राग दोष मोह त्याच्यापासून दूर गेलं, नंतर ते हायलाईट कंडिशन मध्ये हाय स्टेट मध्ये आलं, उजुगत झालं. नंतर ते उजुगत झाले. आता हे महानामाला सांगत आहे, महानाम उजुगत चित्तो खोपन महानाम, महानामाला सांगत आहे. मग हा आर्य सावको लभती अर्थवेदं, मग त्या शीलाचा अर्थ त्याला वेदन, तो एक्सपिरियन्स करतो स्वतःला, तो मेडिटेटर. लभती धम्म वेदन, धम्माचं संवेदना, धम्माचा जो आस्वाद आहे तो घ्यायला लागतो, तो एक्सपिरियन्स करतो. लभती धम्म उपसंहितं पामोजं, त्याच्यामध्ये एक प्रमोद निर्माण होतो, पामोजं आनंद निर्माण होतं. उपसंहितं धम्म आणि पामोज्य याचं कॉम्बिनेशन होतं, तो कसा ट्रँक्युल होत जातो बघा. आणि पमुदितस्स प्रीती जायती, नाही का. तर ही जी मुदिता, हा जे पामोज्य आहे, हे पामोज्य निर्माण झाल्यानंतर प्रीती जायती, तेव्हा ती प्रीती निर्माण होते, प्रीती निर्माण होते. अशी प्रीती म्हणजे आपण जे प्रीती म्हणतो किंवा प्रेम म्हणतो ती प्रीती नाही, ती ही प्रीती आहे की त्यावेळेस तुमचं जे पामोज्य युक्त चित्त आहे त्या प्रमोदाला, त्या आनंदाला धुमारे फुटणं किंवा त्याला रॅप्चर म्हणतो इंग्रजीमध्ये, अशा पद्धतीचा एका शरीरामध्ये त्यांनी हे विपश्यना केली असेल ते पटकन समजू शकतील की प्रीती कशी निर्माण होते. पमुदितस्स प्रीती जायती. तर हे ध्यान करत असताना तर ती जी अवस्था आहे की असं वाटतं की अरे हे किती म्हणजे उच्च स्तर आहे आपल्या मनाचा, असं वाटतं की याच्यातच राहिलं पाहिजे. म्हणजे लोक कधी कधी तोंडातून त्यांच्या असं
अहो सुखं अहो सुखं, अरे कितने कितने ते कितनी खुशी हो रही है असं म्हणतात. पुन्हा रोमांच निर्माण हो रहा है, अरे यार कितनी धारा प्रवाह. हे जे प्रीती आहे ही वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या स्वरूपामध्ये अनुभवता येते. तर हे आपण या ठिकाणी लक्षात घ्या. बरेचदा आम्हाला माझा अनुभव आहे की काही काही लोकांना प्रीती हँडल करून होत नाही, इतकी जबरदस्त प्रीती असते. कधी म्हणजे सुखदच असते असं नाही, पूर्ण शरीराला हादरे बसतात. माझ्या बाबतीत असं झालंय की मी 30 डेजच्या कोर्समध्ये सांगतो. या साध्या कोर्समध्ये ही अनुभूती येत असेल तर खूपच चांगला आहे. पण 30 डेजला आली होती तर पूर्ण शरीर असं झालं होतं की इट वॉज फ्लाइंग अप, म्हणजे असं उडत म्हणजे लाईट 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 होत होतं, वरती वरती जात होती आणि आता माझ्या डोक्याला वरचं छत लागेल, आता आपटेल एवढा ते तिथपर्यंत गेल्यानंतर धडकन डोळे उघडले. अरे म्हटलं लागते आता माझ्या डोक्याला. अशा पद्धतीची प्रीती आपल्याला उत्पन्न होऊ शकते आणि ती प्रीती तुम्हाला उपेक्षामध्ये राहून एक्सपिरियन्स करायची असते. ही ध्यानाची पहिली दुसरी अवस्थेमध्ये असतात नाही का. 8 ध्यान आहेत आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की 8 ध्यानामध्ये प्रथम ध्यान, द्वितीय ध्यान, तृतीय, चतुर्थ आणि 8 पर्यंत जातं. तर प्रथम ध्यानामध्ये काय असतं की वितक्क, विचार आणि ही प्रीती, सुख आणि एकाग्रता हे पाचही फॅक्टर्स असतात, लक्षात घ्या. तर वितक्क विचार मेडिटेटर्सना लक्षात येत असेल आणि जे उपासक असेल त्यांनी फारसं लक्ष देऊ नका. वितक्क विचार म्हणजे त्या आलंबनासोबत आपण जोडलेलो असतो आणि नंतर वितक्क विचारही असतो आणि प्रीती असते. तर ही प्रीती एकदम मायन्यूट स्मॉल असते, छान वाटतं, अंगामध्ये असे धुमारे येत असतात, कधी कधी रेस्टलेस वाटत, कधी शरीर थरथर कापत असतं. तर प्रीती आणि नंतर मग सुख, मग सुखाचाही अनुभव होतो आणि सुखानंतर एकाग्रता. ह्या पाचही गोष्टी पहिल्या ध्यानात असतात. दुसऱ्या ध्यानामध्ये वितक्क विचार निघून गेलेला असतो, मग तर राहते काय प्रीती आणि सुख आणि एकाग्रता, तीनच फॅक्टर असतात. तर ही जी प्रीती असते ती अजून बलवान होते, जसं या व्यक्तीचं या उपासकाचं झालेलं आहे. तर त्यांनी दळ केलेली आहे प्रीती आणि या प्रीतीमध्ये त्याला आता ध्यान करायचं नाही, त्याला बुद्धाकडे जायचं होतं, त्यामुळे ती प्रीती त्याने जास्तीत जास्त डेव्हलप केली होती आणि त्या पद्धतीने तो चालत होता. तर अशी ही प्रीती, 4 प्रकारच्या प्रीती आहेत माझ्या मताप्रमाणे प्रीती. तर एक तर आता त्या डिटेलमध्ये न आपल्याला वेगळं सेशन घ्यावं लागेल. तर काही प्रीतीचा की नाही प्रचंड त्रास होतो, तुम्ही खूप घाबरून जाता किंवा रेस्टलेस होतात. खूप जणांनी असं बघितलेलं आहे की सहन न झाल्यामुळे ते मेडिटेशन करता करता पळून बाहेर येतात, घामाघूम होतात, मग ते टीचरकडे जाऊन मग ते सांगतात. तर असा एक आहे. आणि दुसरा त्याचा एक अजून वेगळा अनुभव पण तो सांगणं जरुरी आहे इथे मेडिटेशन करताना, की या प्रीतीलाच लोक विपश्यना म्हणतात. हे लक्षात घ्या तुम्ही, की खूप सारा रोमांच उत्पन्न झाला, खूप संवेदना निर्माण झाला, खूप छान वाटत आहे, खूप धारा प्रवाह होत आहे, ह्या सगळ्या प्रीतीमध्ये होतात. ओके. तर यामध्ये हे जेव्हा तुम्ही अनुभवत असता, तर हे जोपर्यंत तुम्ही सोडत नाही तोपर्यंत तुम्ही ध्यानाच्या पुढच्या अवस्थेत म्हणजे विपස්සनेकडे जाता येत नाही. तर सेकंड अवस्थेमध्ये प्रीती असते, सुख आणि एकाग्रता या 3 गोष्टी असतात. तर ह्या प्रीतीला सोडून द्यायचं असते आणि सोडून मग येते सुख आणि मग येते त्याच्यानंतर चौथ्या ध्यानामध्ये एकाग्रता आणि उपेक्षा आणि उपेक्षानंतर विपස්සना. फक्त लक्षात एकच ठेवायचं आहे की या प्रीतीमध्ये अडकून पडायचं नाही, हे लक्षात घ्या. हे या ठिकाणी या सुत्ताच्या या जातकाच्या निमित्ताने मी आपल्याशी शेअर करू इच्छितो. तर हा आहे प्रीतीचा अनुभव. ओके. आणि प्रीती मनसं कायोपसंहती, मग प्रीतीतून जेव्हा तुम्ही बाहेर पडता की आता याच्या पुढच्या स्टेपमध्ये पुढच्या ध्यानात जायचं आहे, कायोपसंहती, युअर बॉडी बिकम्स ट्रँक्विल, पसंभयं काय संखारं वेदयति, सुखीन चित्तो समाधी येते, है ना. तर त्यावेळेस तुमचं चित्त असं सुखद होऊन जाते, असं बिलकुल लाईट होऊन जाते आणि ते सुखाचा अनुभव तुम्ही घेत असताना तुम्ही अगदी अलगदपणे समाधी येती होता, समाधीस्थ होता.
तर हे आहे सुखी न चित्तो समाधी येते. आता प्रीतीला तुम्हाला लक्ष महत्व द्यायचं नाही आहे. आता तुम्ही कुठे चाललात? समाधीकडे चाललात आणि समाधीपासूनच पुढे मग तुमचं खरं काम सुरू होते. आता समाधीत आल्यानंतर मस्त आनंद घ्यायचा नाही आहे. समाधी कशासाठी आहे? समाधी आहे तुम्हाला सत्य शोधण्यासाठी. तुम्हाला आता 3 सत्य या ठिकाणी शोधायचे आहेत. ते म्हणजे अनिश्चय, अनंत आणि दुःख. हे 3 शोधल्याशिवाय तुम्हाला या समाधीचा काहीच उपयोग होत नाही. तर इथपर्यंत तुम्ही एन्जॉय करू शकता हे, पण समाधीकडे किंवा निब्बाणाकडे जाण्यासाठी थांबायचं नाही आहे इथे. हे मी हायलाइट केलेलं आहे या ठिकाणी. तर हा जो महानाम आहे याला बुद्ध सांगत आहे की अशा प्रकारे जेव्हा तुम्ही शीलाचं पालन करता आणि त्याचं अनुसरण करता, तर अशा स्टेप बाय स्टेप अनुकम्मेन तुम्ही कुठपर्यंत पोचता? समाधीयती. आता हे समाधी प्रस्थापित झाल्यानंतर मग म्हणतात बुद्ध, अयं उच्यते महानाम आर्य सावको विसमगतायं पजायं समपत्तो विहरति सव्यापज्जायं पजायं अव्यापज्जो विहरति धम्मं सोतं समापन्नो शीलानुसती भावेती. अशी ही शीलानुसती. तर काय होतं की आर्य सावक काय करतो? विषमगताय बजाय, विषमता सोडून समपत्तो विहरती. आता विषमता गेली त्याच्या मनातली, राग दोष मोह सगळे डिझॉल्व झालेले आहेत. त्यावेळेस तस्मी समय ते झाल्यानंतर समपत्तो विहरती, तो समतेत विहार करतो. सव्यापज्जायं पजायं अव्यापज्यो. आता त्याच्या मनात व्यापज्या होता, जो द्वेष होता किंवा जी रेस्टलेसनेस होती, ती पजाय, ती काढून टाकली. अव्यापज्यो, आता तो अव्यापज्या झाला, म्हणजेच मैत्रीयुक्त चित्त झालं, त्याचं ट्रँक्विल चित्त झालं, मृदू चित्त झालं. आणि अशा मृदू चित्तामध्ये तो विहार करतो आहे. आणि धम्मं सोतं समापन्न, आता तो धम्माच्या स्रोतामध्ये यायला लागलेला आहे. आणि हे जे बेनिफिट आहे हे आहे शीलानुसती भावेती. अशा पद्धतीने शीलाची भावना केली पाहिजे, असं महानामाला बुद्ध या सूत्रामध्ये सांगत आहेत. तर हे महानाम सूत्राचा थोडासा पोर्शन सांगितलेला आहे. हा तुम्ही पुन्हा पुन्हा अभ्यास करावा याचा, याच्यासाठी मी याला वेगळं हायलाइट केलेलं आहे. तर मग प्रश्न हा निर्माण होतो की शीलाचं एवढंच आहे का लिमिटेशन, की गृहस्थ जीवनामध्ये शील पालन केलं सुखी झालं? नाही. त्याच्या पुढे ही पायरी सांगितली की सुखीनो चित्तो समाधी येते. तुम्ही समाधीपर्यंत आलेला आहात. मग समाधीच्या पुढेही अजून तुम्ही शीलाच्या आधारे पुढे जाऊ शकता. ते अजून त्याला दुसऱ्या सूत्राचा आपण एक आधार घेऊ, ते आहे किंमतीय सूत्र. म्हणजे या सूत्रामध्ये, महानाम सूत्रामध्ये आता जी आपण चर्चा केली ना, ते तर आलेच सगळे फॅक्टर्स. त्याच्या पुढचे फॅक्टर्स तुम्हाला या ठिकाणी दिसतील. जे ब्राऊन ॲरो दिसतात तुम्हाला, ते आहेत किंमतीय सूत्रामध्ये. तर आतापर्यंत आपण बघितलेलं आहे की शीलं अनुसरती महानाम सूत्रामध्ये जे बघितलं आहे की आर्य सावको शीलं अनुसरती, इथपर्यंत झालं. शीलं अनुसरतीनंतर लभती धम्म उपसंहितं पामोजं, त्याला प्रमोद प्राप्त होतो. पमुदित संग पीती जयती. स्टेप बाय स्टेप तो प्रोग्रेसिव्ह चालला. कोणाकडे चालला? शेवटी निब्बाणाकडे चालला. त्याचे ह्या स्टेप्स आहेत. पमुदित पीती जायती, पीती उत्पन्न झाला. आता प्रीती उत्पन्न झाल्यानंतर तो तिथेच थांबत नाही. पीती मनस्स कायोपसंभती, आता पूर्ण कायामध्ये त्याची एक प्रकारची शांती, एक प्रकारचं प्रशब्दी निर्माण झालेली आहे. पीती मनस्स कायोपसंभती. आता कायोपसंभती नंतर का पसद्ध कायो सुखं वेदयती, या ठिकाणी तो सुखाचा अनुभव घेत आहे, मुक्तीचा, त्या लिबरेशनचा अनुभव घेत आहे. आणि पुन्हा तो तिथे थांबत नाही. सुखीनो चित्तो समाधीयती. आता बघितलं आपण इथपर्यंत. आता पुढे काय होतं त्याचं, की ही जी समाधी मी प्राप्त केलेली आहे, सुखीन चित्तो अशी जी समाधी प्राप्त केलेली आहे, ट्रँक्विल समाधी प्राप्त केलेली आहे,
समाधी यथाभूत ज्ञान दर्शन, या समाधीमध्ये राहून मला यथाभूत ज्ञान दर्शन बघायचे आहे. आणि इथे विपश्यना सुरू झालेली आहे, हे तुमच्या लक्षात आलेलंच आहे असं मला लक्षात येईल. मला असं कन्फर्म माहिती आहे, कारण तुम्ही मेडिटेटर्स आहात आणि पालीचा अभ्यास केलेला आहे तुम्ही, तर ते हे पटापट तुमच्या लक्षात येईल की समाधी कशासाठी, यथाभूत ज्ञान दर्शन, अनिच्च अनंत दुःख याचं प्रत्यक्ष तुम्ही स्वतःवर अनुभव घेऊ शकता. आणि हा अनुभव घेतल्यानंतर त्याची पुढची पायरी आहे की यथाभूत ज्ञान दर्शन निब्बिदा विरागा. तुम्ही काय करता, तुम्हाला डिटॅचमेंट चालू होते की यामध्ये माझं कोणतंही, हे सगळं अनित्य आहे, हे सगळं अनंत आहे, माझं इथे काहीच नाही आहे आणि हे सगळं दुःख आहे. ह्या 3 कॅरेक्टरिस्टिक आहेत, ह्या मी प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे, यथाभूत अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे काय होतं, तुमच्या ज्या अटॅचमेंट आहेत त्या तुटायला लागतात, तटातट तुटायला लागतात. आणि पुढे काय होतं की ह्या तुटायला लागल्यामुळे तुम्हाला विमुक्ती यान दर्शन, तुम्हाला मुक्तीचं ज्ञान प्राप्त होते, त्याचं दर्शन होते. आणि अशा पद्धतीने आनंद, आता हे जे ब्राऊन कलरचे आरो आहेत हे आनंदाला सांगत आहेत, दुसऱ्या सूत्रामधलं असल्यामुळे त्याला वेगळं केलेलं आहे मी. इतिको आनंदा कुशलानी शीलानी अनुपुब्बेन अरताय तुरेंती. अशा प्रकारे आनंद, हे जे कुशलशील आहे, या कुशलशीलामुळे अनुपुब्बेन, अनुक्रमाने, स्टेप बाय स्टेप तुम्ही अर्हत पदापर्यंत पोहोचता असं बुद्ध सांगत आहेत. किती मोठं महत्व आहे शीलाचं. द रिवॉर्ड्स ऑफ शीला या सूत्रामध्ये अत्यंत सुंदर आणि अगदी सिस्टमॅटिक केलेले आहेत. आणि हे सूत्र आपण जरूर पुन्हा पुन्हा वाचावं अशी मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो. की मला या ठिकाणी हायली प्रोजेक्ट करायचं होतं की शील निसंस जातक, शीलाचे फायदे हे या ठिकाणी मी हायलाइट करायचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी मला ऐकून घेतलं, तुम्ही बराच वेळ दिला, त्याबद्दल धम्मसाखतच्या टीमचे मी आभार मानतो आणि पीपीटी टीमचे आभार मानतो. सर्व उपासक उपासिका यांना पण धन्यवाद देतो, मला शांतपणे ऐकून घेतल्याबद्दल. या धम्मसाखतच्या आजच्या धम्मदेसनेने आपलं सगळ्यांचं मंगल हो, कल्याण हो, हे सदिच्छा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी मी थांबतो. शीले पतिठाय नरोस पय्यो चित्त पय्यच भावय आतापि निपको भिक्खू सो इमंग विजटय जटन. सूत्र कुठला आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, जरूर वाचा. आणि या ठिकाणी मी आपलं सगळ्यांचं मंगल इच्छितो. भवतु शब्द मंगल, भवतु शब्द मंगल. धन्यवाद सर. शील निसन्न जातक वर्णन आणि कल्याण धम्म जातक वर्णन यावर तुम्ही अतिशय मार्गदर्शन केलं, सुंदर मार्गदर्शन केलं, अति मोलाचं केलं आहे, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर. त्याचप्रमाणे भगवंतांनी जे आपल्याला सांगितलं शीलानुसार निब्बाणापर्यंत कसं पोहोचायचा, हा मार्ग तुम्ही खूप सोपा करून सांगितलेला सर. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आजच्या व्याख्यानाला अनुसरून जर कुणाचे काही प्रश्न असतील तर आपण हा मंच प्रश्न उत्तरासाठी खुला करूया. प्रश्न उत्तर असतील तर आपण विचारू शकता. नमो बुद्धस्थ सर, जय भीम सर. आपण सांगितलं की 30 दिवसाच्या याच्यामध्ये ध्यान करत असताना अतिशय उंचापर्यंत गेलो, म्हणजे शरीर गेलात की असं मनाने, असं मला ते काही कळलं. म्हणजे माझ्या शरीरामध्ये तशा व्हायब्रेशन्स जाणवल्या मला. आणि आय वॉज लिटरली फ्लाइंग, म्हणजे लिफ्टिंग माय सेल्फ, आपोआप होत होतं ते. आणि मी धडकन डोळे उघडले की आता माझ्या डोक्याला लागतंय म्हणून. तर तुमच्यासाठी ते कदाचित स्पेक्युलेशन, इमॅजिनेशन असेल, पण माझ्यासाठी ती स्थितीची अवस्था होती. नाही, मी पण असं बऱ्याच वेळेस हे केलेलं, असं मनाने बऱ्याच वेळेस असं जाणवलेलं, कुठे जाताना मागचे बरेचसे असे दार किंवा हे काय बघताना, आणि असं उडताना पण बघितलं. म्हणून म्हटलं की सहशरीर, पण ते मनानेच असतं, म्हणजे आपण जमिनीवरच असतो ना, एकदम हलका वाटतं नंतर. जमिनीवरच असतो.
पण काही मी एक पीटीचे डेमॉन्स्ट्रेशन बघितलेले आहेत भिक्खू संघाकडून, जे हायर लेवलला पोहोचलेले भिक्खू आहेत त्यांचं मी पीटी बघितलेली आहे. लिटरली त्यांना जे आदेश दिले जातात की नाव तुम्ही आता पहिल्या ध्यानात आहात, तुमची पीटी इतकी आहे, नाव यू गो टू द सेकंड ध्याना, आणि सेकंड ध्यानामध्ये तुम्ही पीटी डेव्हलप करा असे आदेश देतात त्यांचे गुरु. त्यावेळेस तो व्यक्ती लिटरली एका जागेवर उसळ्या मारून असा दगड असा याच्यासारखा काय म्हणतात बाउन्सर सारखा उसळत होता आणि परत खाली बसत होता, परत खाली, आणि त्याला कोणी सांभाळून होत नव्हतं. आणि त्यांनी म्हटलं की यू कम आउट ऑफ द पीटी, पीटीतून बाहेर या म्हटल्याबरोबर तो स्टँडस्टील होतो. आणि हे सगळं लक्षात आलं की हा मेकॅनिकली करत नाही, त्यांनी वेगवेगळे मग त्याला ओढून खेचून दाखवला किंवा त्याला वेगवेगळ्या पद्धतीने त्याला विचारण्यात आलं. तर ते डेमो होतं केवळ. पण अशा पद्धतीचे तुमचं म्हणणं आहे की केवळ मनानेच होतं असं नाहीये, पण फिजिकली पण होतं. एक व्यक्ती इतकी थरथर कापत होती की लिटरली असं वाटत की त्याला 2-4 लोक सांभाळायला लागतील. तो व्यक्ती उभा झाला आणि खलखल हालत होता पीतीमध्ये. हे पीतीचे वेगवेगळे कोणाला कसा अनुभव येईल ते आपल्याला नाही सांगता येणार, पण त्यावेळेस टीचर चांगला पाहिजे आणि त्यांनी व्यवस्थित गाईड केलं पाहिजे, नाहीतर तुमची विपश्यना पूर्णपणे बिघडते. विपश्यनेमध्ये पीती हा याला फक्त हा काय म्हणतात माइलस्टोन आहे. जे लोक पीती फक्त अनुभवायला जातात, मला खूप आनंद झाला, मला खूप रोमांच आला, या हे फक्त स्टेप आहेत. त्या तिथे जाऊन तेवढंच करून जर येत असाल, माझी विपश्यना खूप छान झाली असे म्हणणारे असतील, तर ते विपश्यनेचा पूर्ण अनुभव घेत नाहीत, हे लक्षात घ्यावं. पण त्याच्या पुढे आपल्याला जायचं. वितक्क विचार पीती, पीती नंतर सुख, सुख नंतर एखाद्या सुखाचाही अनुभव जास्त वेळ ठेवायचा नाही. जोपर्यंत तुम्ही ह्या सगळ्या पायऱ्या पार करून उपेक्षामध्ये जात नाही तोपर्यंत तुमची विपश्यना सुरू होत नाही, हे लक्षात घ्यावं. बस एवढं मला हायलाइट करायचं होतं. थँक्यू. दुसरा प्रश्न. हॅलो प्रमिला मॅडम. हॅलो. हा मॅडम. हा नमो बुद्धाय. बोला. जय भीम सर. आजचं व्याख्यान होतं ते खूपच छान झालं आणि आपण सांगताना ज्या गाथा होत्या त्या एका विशिष्ट पद्धतीने गायल्यात, तर त्याच्यामुळेही खूप वातावरण निर्मिती झाली आणि खरोखरच म्हणजे त्या गाथा ऐकताना एक प्रकारे किती सुखाचाही अनुभव येत होता. छान छान तुम्ही त्या गाथा म्हणजे गात होतात की ती मनाने आम्ही सुद्धा म्हणजे त्याच्यामध्ये जात होतो की तशा प्रकारचं खूप सुंदर अनुभव वाटला. त्याच्यामुळे खूप छान सर, खूप साधुवाद आणि खूप खूप धन्यवाद, मनपूर्वक आभार. तुम्ही खूप छान अनुभव दिलात आणि शीलात कसं आपण प्रवीण व्हायचं किंवा त्याच्याही पुढे कशा स्टेप्स आहेत अजून, तर त्याचंही खूप छान मार्गदर्शन केलं. खूप खूप धन्यवाद आणि साधुवाद. सर, आपल्याला प्रीती येते पण आपण तिथेच रमतो, पण तिथे पण अवेअरनेस राहायला पाहिजे. आता तुम्ही सांगितलं की ती समोरची स्टेज आपण गाठता येते, तर ते थोडं कठीण आहे ना सर? हो, तुम्हाला म्हणजे माइंडफुलनेस आवश्यक आहे. सतीमध्ये असले पाहिजे तुम्ही, की तुम्हाला काय होत आहे ते तटस्थ मनाने बघायचं असतं. व्हॉट यू आर फिलिंग, काय करतोय आपण त्याची जाणीव पाहिजे आणि ते शिफ्टिंग करता आलं पाहिजे. कधी कधी हे तर तुमचं पीतीमध्ये म्हणतात तुम्ही, तर एखाद्या पीती तुम्हाला खूप सुखद अनुभव देत असेल आणि तुम्ही बराच वेळ राहत असाल त्याच्यामध्ये, नो प्रॉब्लेम. पण काही लोकांना उपेक्षामध्ये चौथ्या ध्यानात गेल्यानंतर, असं भिक्खूंनी सांगितलं, माझा अनुभव नाही आहे तो, ते मी आधी सांगतो. ते म्हणतात की उपेक्षात गेल्यानंतर तिथून परत तुम्हाला नॉर्मल यायला किंवा पटम ध्यानात यायला, उपेक्षा इज 4th ध्याना लेवल, राईट? उपेक्षा आणि सॉरी वितक्क विचार प्रीती सुख एकाग्रता उपेक्षा. एकाग्रता आणि उपेक्षा जेव्हा असते तुमची, तेव्हा तुम्ही 4th ध्यानात असता. तिथून पटकन तुम्हाला केव्हा पाहिजे तेव्हा, म्हणजे माइंडफुलनेस नुसार येता आलं पाहिजे. त्या ठिकाणी खरोखर निष्णात टीचरची गरज असते त्यावेळेस गाईड करताना, हे लक्षात घ्या. आता पण सर आपल्याला तेवढे लेवलचे टीचर्स जे आपल्याला प्रॉब्लेम्स असतात त्यानंतरचे, तर ते त्याच्यामुळे पण आवाज येत नाही तुमचा आवाज नाही येत निर्जरा मॅडम.
आपण त्या लेवल पर्यंत जातो आणि थोडंसं मग भीती म्हणा की काही संकोचपणा या सगळ्या गोष्टी येतात. म्हणजे शेअर कुठे करायचं तर आपण आचार्यांना सांगतो. पण आचार्य पण आपल्याला तेवढं म्हणजे गाईड नाही करत. तशा वेळेस थोडस स्टेबल व्हायचं, त्या स्थितीतून बाहेर येऊन शांत व्हायचं आणि घाई नाही करायची कुठल्याच गोष्टीला, पॅनिक नाही व्हायचं. शक्यतोवर उपेक्षामध्ये राहिलं तर बेटर आहे की मला हा असा असा अनुभव आला, मला रेस्टलेस वाटत आहे किंवा जे काही वाटत आहे त्याला तटस्थपणे बघायचं. आपल्याला माहिती असतं की ती स्थिती आहे, ती अनित्य आहे, ती चालली जाते. अनित्य भावाने बघायचं त्याच्याकडे. थँक्यू सर. खूप सुंदर तुम्ही सांगितलं आजच्या ध्यानाविषयीचं. खूप छान वाटत आहे. थँक्यू. ऍक्च्युली ध्यान हा विषय नव्हता, पण सील निसंस म्हटलं की सीलाचे रिझल्ट जेव्हा आपण सांगतो तर ते ओघाने आलंच. त्यामुळे हा ऍडिशनल विषय माझ्या सवयीनुसार ऍड केला मी, की जातकाच्या पुढे गेलं जरा. पण छान सर. साधू साधू. थँक्यू. बोला ना लिनी मॅडम. हो सर. सर आपण हे आता प्रीती वितक्त विचार प्रीती सुख एकाग्रता बघितलं, ते रूपावचर चित्तांचेच भाग आहे, तो बकिलनाथाचा भाग येतो ना? हो, आपल्या नॉर्मल उपासकांनी किंवा जे ध्यानाच्या ज्या 8 स्टेप्स आहेत, 8 पायऱ्या आहेत, पटम ध्यानापासून अट्टम ध्यान पर्यंत, त्यातल्या ह्या बेसिक गोष्टी सांगितल्या आहेत मी. आपल्या जातकाला आलेला संदर्भ तो क्लिअर करण्यासाठी मी पीतीपर्यंतच गेलेलो आहे. पीतीच्या पुढे आपण बोललो हा कोणत्याही रूपावचर अरूपावचर या गोष्टीमध्ये न जाता सामान्य व्यक्ती जी ध्यान करतो, आपण विपश्यना करतो, त्यामध्ये येणाऱ्या ह्या स्टेप्स आहेत, हे मला हायलाइट करायचं होतं. व्हॉट इज पीती आणि व्हॉट इज सुख, या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. आणि या गोष्टी तुम्हाला कोणत्याही पुस्तकामध्ये इतक्या स्पष्टपणे कोणी सांगत नाही. तुम्ही जातक ट्रान्सलेशन वाचा, तुम्हाला लिहिलेलं असतं की प्रीती उत्पन्न झाली आणि त्या प्रीतीमुळे ते चालायला लागले, असं झालं. बुद्धांचं अनुसरण केलं, बट इट इज अ पार्ट ऑफ मेडिटेशन, हे हायलाइट करायचं होतं मला. ओके. मॅडम मिसाळकर सर आहेत का? बर. हो. मी मिसाळकर सरांना विनंती करते की सरांनी आपले अमूल्य मार्गदर्शन आम्हाला थोडं लाभू द्यावे. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. आज लबानी सरांनी ज्या 2 कथा सांगितलेल्या आहेत, कल्याण धर्म जातक आणि सील निसंस जातक, तर त्यांनी इतक्या सुंदर पद्धतीनं समजून सांगितलं. आणि नंतर आपल्या धातुपूजेमधलं शिलानुसती त्याबद्दलही त्यांनी पीपीटी दाखवून, म्हणजे प्रत्येक शब्द गाऊनही दाखवला आणि समजूनही सांगितला. तर हेच महत्वाचं आहे, हेच आपल्याला शिकायचं आहे, जे त्यांनी खूप चांगल्या तऱ्हेनं त्याची मांडणी केली. आणि नंतर त्याच्यावर तसे प्रश्न पण आले. आता इथे जे आहेत, म्हणजे आता 46 नंबरवर लोक आहेत, तर त्यातले बरेच जण विपश्यना करणारे आहेत, काही विपश्यना करणारे नाही आहेत. त्यामुळे बऱ्याच जणांच्या म्हणजे तो जो विषय आहे, म्हणजे विपश्यना करणं, ध्यान करणं आणि त्याची अनुभूती, हा ज्यांनी विपश्यना केला नाही त्यांना तो येणार नाही. त्यामुळं होऊ शकतं की बऱ्याच गोष्टी डोक्यावरून जात असतात. आणि अनुसया मॅडमने शेवटचं जे काही सांगितलं त्यांचा अनुभव, तर म्हणजे माझं वैयक्तिक मत आहे की विपश्यनामध्ये आपण म्हणजे जे मन एकाग्र करून पुढे जे काही आपल्याला सांगितलेलं आहे काय करायचं आहे, तर बेसिक म्हणजे अनिच्छा जे आहे, नथिंग इज परमनंट, असं म्हणजे बुद्धाने सांगितलेलं आहे, ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. ना आपलं काय परमनंट आहे, ना आपलं मन परमनंट आहे. तर बुद्धाचं जे बेसिक टीचिंग आपण धम्मसाकाच्या मार्फत बऱ्याच वेळा चर्चा झालेली आहे. नंतर वैशाली मॅडमच्या अभिधम्मावरचे लेक्चर पण झालेले आहेत. आणि लबानी सरांनी बरेच लेक्चर मध्ये
विपश्यनेच्या ध्यानाच्या संदर्भात बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर कोणतीही गोष्ट म्हणजे आहे ना, म्हणजे आता तुम्ही विपश्यनाला बसलाय किंवा ध्यानाला बसलाय तर तिथं फुल कॉन्सन्ट्रेशन करायचं आणि त्याची जी काही अनुभूती घ्यायची त्यावेळेसाठी ती घ्यायची आणि तिथून मग आपल्याला आपण उपासक आहे ना किंवा भौतिक जीवन जगतो ना, आपल्याला बायका, मुलं, पती, पिता किंवा घरातला संसार, नोकरी या बऱ्याच गोष्टी आहेत. तर त्या तुम्हाला डिटॅच करता यायला पाहिजेत ध्यानाच्या वेळेस. ध्यानाच्या वेळेस एक ध्यानामध्ये मन केंद्रित करायला पाहिजे आणि ध्यानातून उठल्यावर बाकी जे व्यवहार करताय तुम्ही त्याच्याकडे लक्षही करायला पाहिजे. तेच जर धरून तुमची जी अनुभूती धरूनच तुम्ही दिवसभर राहिले तर त्याचा तुम्हाला त्रास होऊ शकतो आणि ते विकृतीकडे जाऊ शकतंय असं मला वाटतंय. तर डिटॅच आणि अटॅच आहे ना, इन्व्हॉल्व्ह होणं आणि त्यातून बाहेर निघणं या दोन्ही गोष्टी तुम्हाला करता यायला पाहिजे. नाहीतर ट्रेनमध्ये प्रवास करताना, गाडीत चढताना तुम्ही एकदम ध्यान करायचंय मला असं विचार केला तर तुम्ही म्हणजे पाय घसरून पडू शकता, पायरीवरून उतरताना पडू शकता. तर या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. सतीमध्ये राहणं गोष्ट वेगळी आहे. म्हणजे शिलामध्ये राहणं आणि चांगलं राहणं, कुशल कर्म करणं हा तर 24 तासाचा कार्यक्रम आहे. पण ध्यान आणि ध्यानातून बाहेर निघणं याची गफलत नाही व्हायला पाहिजे. तर ही जी अनुभूती काही लोकांनी सांगितली की मला असं वाटलं, मला तसं वाटलं, तर लबानी सरांनी सांगितलंच ते की तो अनुभव घेतला तो तुमचा वैयक्तिक अनुभव आहे, तो तुम्ही तिथे त्याचा प्रसन्न चित्तानं ते स्वीकारायला पाहिजे आणि तिथून सोडून द्यायला पाहिजे. कारण नथिंग इज परमनंट सांगितलं तर तुम्ही त्याला चिकटूक कसे राहता. ठीक आहे, एक अनुभव म्हणून, अनुभवाच्या पातळीवर म्हणून तो ठीक आहे, पण तेच घेऊन तुम्ही दिवस रात्र राहिला तर मग पुन्हा गाठी बांधल्यासारखंच होत आहे, संखारा निर्माण केल्यासारखं होत आहे. तर हे मी सामान्य भाषेत सांगतो आणि आपण दैनंदिन जे जीवन जगतो ना त्या अर्थाने सांगतोय मी. एकदम म्हणजे हायर लेवलचं नाही सांगत की ध्यानातच राहायला पाहिजे किंवा चालताना मेडिटेशन करायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर म्हणजे सांभाळून हे करायला पाहिजे. कारण तुम्ही कोणत्या भावनेत आहे आणि समोरचा म्हणजे तुम्ही मेहता भावनेने वॉक करत आहे, चालत आहात, ठीक आहे, म्हणजे तुम्ही ध्यान आणि मेहता भावनेनं खाली बघून चालत आहे, पण समोरून एक तुमची साखळी हिसकून घेणारा किंवा मोबाईल हिसकून घेणारा पण असू शकतो आणि तो किंवा तुम्ही काही अपघात पण होऊ शकतो तुमचा. तर कुठे ते पाळायचं ते फार महत्वाचं आहे. म्हणजे व्यवहार ज्ञान असणं फार गरजेचं आहे आणि ते सगळ्यांनी त्याची काळजी घ्यावी असं मला म्हणजे माझं वैयक्तिक म्हणजे सूचना आहे किंवा विनंती आहे. लबाने सर त्याच्यावर काही बोलू शकतात ते माझं झाल्यावर की मी काही बरोबर बोललो का किंवा अजून काही सुचवायचं का, किंवा संजय सर पण आहे ते पण सांगू शकतील. तर हा झाला एक विषय. आज जो 2 कथा सांगितलेल्या आहेत, एक कल्याण धम्म जातक होतं आणि दुसरं शील निसंस जातक, तर त्यांनी खूप सविस्तर समजून सांगितलेलं आहे. तर कल्याण धम्म जातक जे आहे ते म्हणजे दोन्ही जातक खूप छोटे होते. आपल्याला ते लक्षातच आलं असेल की कल्याण धम्म जो आहे म्हणजे जो उपासक आहे तो एवढा इन्व्हॉल्व्ह झालेला आहे बुद्धाच्या टीचिंग मध्ये, तर तो म्हणजे त्याच अवस्थेत आहे, प्रसन्न चित्तात आहे आणि घरी तर रडारड सुरू झालेली आहे आणि अर्थाचा अनर्थ कसा काढतात ते त्या बहिऱ्या सासूमुळे आपल्या लक्षात आलेलं आहे. आणि अशाच वेळे असंच होतंय की एखाद्या शब्दाचा चुकीचा अर्थ काढला जातो, पण या व्यक्तीने बराबर फायदा उचलला, पण ऑलरेडी त्या बुद्धाचं वचन ऐकून आलाच होता तो आणि नंतर मग तो प्रवंचितच झाला. मग आता एवढीच रडापडी चालू आहे तर मी मेलोच आहे त्यांच्यासाठी असं गृहीत धरून इतकी चांगली संधी त्याने संधीचा फायदा उचलला कल्याण धम्म जातक मध्ये. अतीत कथामध्ये म्हणजे डिक्टो म्हणजे जशी पचुपन्न किंवा वर्तमान कथा होती तशीच ती होती आणि त्यावेळेस वाराणसीचा श्रेष्ठी म्हणजे बोधिसत्व आहे किंवा राजा, अनेक वेळा राजा हा आनंद थेर असतात असं आपल्याला दिसून येत आहे आणि त्याच्यावर सरांनी सांगितलं. दुसरं जे शील
शील निसंस जातक आहे ना, तर शिलाबरोबर लबानी सरांनी खूप व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे. आणि या संदर्भात जे आहे की म्हणजे तो जो न्हावी आहे किंवा एक सामान्य व्यक्ती आहे तो शिलवान नाही आहे, पण उपासकाच तो मित्र आहे आणि त्याची सेवा करणारा पण आहे. आणि हा जो उपासक आहे हा शिलवान आहे. आणि पुढे ते प्रवास करतात बोटीने आणि बोट तुटते, पण ते दोघं वाचतात आणि एका किनाऱ्यावर येतात. तर तो म्हणजे त्याला खायला काही नाही, तर तो पक्षी मारून स्वयंपाक बनवतो या उपासकासाठी, पण उपासक खात नाही. त्याचं काही वर्ज्य वाटतं त्यांना नाही खायचं आहे ते असं. तर इथे दोघांमध्ये भेद आहे. त्याला तो सामान्य माणूस आहे, इतका शिलवान नाही आहे, पण शिलवान व्यक्तीचा मित्र आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर पुढे असं झालं की ती समुद्र देवता जे आहे तो येतो आहे ना, नागराज आणि समुद्र देवता मदत करतात आणि त्यांना सांगतात की म्हणजे आवाहन करतात की जम्बूद्वीपाला कोणाला जायचं आहे, जम्बूद्वीपाला कोणाला जायचं आहे. तर इथे तो जो समुद्र देवता आहे तो आहे बोधिसत्व. आणि बोधिसत्व आपण नेहमी बघितलेलं आहे ते रेस्क्यू करणारे असतात. आपल्या म्हणजे टीम लीडर म्हणून असतात किंवा मित्र म्हणून असतात. ते प्रत्येक योनीमध्ये असो, पण ते आपल्या ग्रुपला सांभाळून घ्यायचा, वाचवायचा प्रयत्न करतात, चांगला मार्गावर आणायचं करतात. पंचशील किंवा इतर गोष्टी दान वगैरेच त्यांना शिकवण देत राहतात बोधिसत्व. पण ते वानर योनीत असो, अरण्य योनीत असो, हत्ती योनीत असो, की देवता योनीत असो, की मनुष्य योनीत असो, तर प्रत्येक वेळेस बोधिसत्व आपल्या टीमला कसं सांभाळून घेतात हे आपण आधी बऱ्याच वेळा बघितलेलं आहे. इथे ते टीमचा पार्ट नाही आहे. म्हणजे इथे दोघच आहेत, तो उपासक आणि तो त्याचा मित्र, हे दोघच आहेत. एका निर्जल बेटावर आहेत ते. आणि बोधिसत्व हा म्हणजे तिसरी व्यक्ती आहे जी रेस्क्यू करते. देवता आहे सध्या ती, पण ते असे आवाहन करून लोकांना त्या संकटातून बाहेर काढतात. तो एक महत्वाचा मुद्दा आहे. कारण पुढे बालाहस्य जातक आहे, तिथे पण बोधिसत्व येतात आणि त्या लोकांची कशी मुक्तता करतात ते पुढे येणारच आहे पुढच्या म्हणजे जातकामध्ये. तर हा एक पॅटर्न आपल्याला दिसतो की बोधिसत्व म्हणजे स्वतः त्या टीम मध्ये असेल, त्या समूहामध्ये असेल, तर त्यांना चांगले सल्ले देतो, त्यांना वाचवतो. पण तो समूहातला पार्ट नसला तरी सुद्धा तो एखाद्या चांगल्या समूहाला किंवा शिलवान व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न करतो. हे एक बोधिसत्वाचं विशेष गुण आपल्याला या कथेद्वारे चर्चा करता आला. दुसरा महत्वाचा विषय जो आहे की तो उपासक शिलवान आहे म्हणून समुद्र देवता आहे. तर त्यांनी सांगितलं की माझ्या बोटीमध्ये आहे, मी तुला घेऊन जातो दुसरीकडे, कारण तू शिलवान आहे. तर तो जो उपासक आहे तो म्हणतो माझ्या मित्राला पण देतो, तर नाही, त्याला नाही घेऊ देणार कारण तो शिलवान नाही आहे. आणि आपण याच्या आधी बघितलंय की देवता जे आहे शिलवान व्यक्तीलाच मदत करतात. पण उपासकही तेवढाच म्हणजे खंबीर आहे आणि मैत्रीभाव ठेवणार आहे. तर त्याने त्यावेळेस म्हणजे सांगितलं की माझं पुण्य मी याला वितरित करतो, म्हणजे अशिलवान व्यक्तीला वितरित करतो. आणि मग त्याला ते पुण्य त्याच्या खात्यात जमा झाल्यामुळे त्या समुद्र देवताने त्याच्या मित्राला सुद्धा बोटीमध्ये घेतलं. तर हे ना एक छोटासा संदर्भ पण फार महत्वाचा आहे. आपण मेत्ता सुत्त बघितलं आहे, मैत्री भाव बघितला आहे, त्या मैत्री भावाचे फायदे बघितलेले आहेत त्याच्या आधी बऱ्याच वेळा. तर तिरोकुड्ड जे सुत्त आहे खुद्द पाठामधलं, की आपण म्हणतो ना की आपले जे पित्र आहेत किंवा आपले जे पूर्वज आहेत ते आपा योनीत असतील, खालच्या योनीत असतील, तर त्यांच्यासाठी आपण पुण्य वितरित करायला पाहिजे. म्हणून आपल्या परंपरेमध्ये आपण सर्व पित्र अमावस्या वगैरे जे आहेत ना, तो जो पिरियड आहे तर खास त्यासाठी राखून ठेवलेला आहे. आपले जे पूर्वज आहेत जे अपाय भूमीत आहेत त्यांच्या म्हणजे ते तुमचे आई वडील, भाऊ बहीण कोणी पण असू शकतात, या जन्मातले किंवा आधीच्या जन्मातले, ते तर आहेच आहे, पण तुमचा मित्र परिवार, नातेवाईक आणि समजून घ्या शत्रू पण, तर ते जे खालच्या योनीत आहे तर त्यांच्यासाठी आपला मैत्री भाव पाहिजे असतो. आणि मेत्ता सुत्त मध्ये ते सगळं सांगितलेलंच आहे की कसा मैत्री भाव ठेवायचा आणि तो कसा डेव्हलप करायचा. तर इथे आपल्याला दिसतंय की या मित्राने आपल्या मित्राला पुण्य वितरित केलं आणि त्यालाही वाचवलेलं आहे.
आणि जे अपायभूमीत आहे किंवा जे अशीलवान आहे, जे अकुशल करणारे आहे किंवा खालच्या योनीत आहे, तर त्यांना मेत्ता देणं फार गरजेचं आहे. त्यांना पुण्य वितरित करणं, अर्थात त्यांना मार्ग म्हणजे चांगल्या मार्गावर आणणं गरजेचं आहे. आणि त्याला वेळोवेळी सावरणं, एक कल्याण मित्राच्या भूमिकेत तुम्ही नेहमी असायला पाहिजे. ते महत्वाचा उद्देश याच्यात देतो. विजया भिसे मॅडमने खूप सुंदर त्यांचा अनुभव सांगितला. आणि एक प्रसंगवधान जो राहिला ते खरंच म्हणजे कौतुक करण्यासारखं आहे मॅडम, की तो जो माकडाला बराबर उतरता येत नव्हतं, पण तुम्ही असे काही इशारे केले त्याला की तो बराबर म्हणजे खाली उतरला. आणि एक मैत्री भावनेमुळे काय झालं की ते दुसऱ्या दिवशी तुमच्या घरासमोर आलेला आहे. आणि हे असे अनुभव प्रत्येकाचे असतात. तुम्ही म्हणजे शत्रूवरही मैत्रीभाव ठेवा असं जे धम्मात सांगितलेलं आहे, त्याचा परिणाम होतो. तुम्ही मनापासून करून बघा. आणि हेच तत्व आपण सगळीकडे पाळायला पाहिजे. या निमित्तानं म्हणजे शील आणि मेत्ता याचे फायदे आपल्याला कळलेले आहेत. सरांनी खूप चांगलं सांगितलेलं आहे. त्यांचा खूप खूप आभार आणि कौतुक. आणि उपासकाने किंवा आपले जे आपला जो श्रोतागण आहे त्यांनी पण खूप सुंदर प्रश्न विचारले, चर्चेत सहभागी झाले, त्यांचे पण खूप आभार मानतो. आणि मी इथेच थांबतो. साधू साधू साधू. खूप खूप धन्यवाद सर. मिसाळकर सर आणि लभाने सरांचे खूप खूप धन्यवाद. तुमचे मार्गदर्शन आम्हाला असेच वेळोवेळी लाभत असते आणि असेच मार्गदर्शन नेहमी मिळत राहो सदिच्छा व्यक्त करते. धन्यवाद सर्व धम्मसाकरच्या व पीपीटी टीमचे, ज्यांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम आपण यशस्वीरित्या पार पाडू शकतो. तसेच मी धन्यवाद देते USA मधून संजय गायधनी सर, वैशाली गायधनी मॅम यांना, जे हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन करतातच. याशिवाय या कार्यक्रमाचे आपण जे युट्यूबवर पीपीटी व रेकॉर्डिंग पाहू शकतो, हे त्यांच्या अथक परिश्रमामुळेच. सर्वात महत्वाचे धन्यवाद देते मी उपासक उपासिका यांना, जे या कार्यक्रमाला नेहमी हजर राहून जीवनात बुद्ध वचन आचरणात आणलं या धम्म मार्गदर्शनाचा लाभ घेत असतात. आपली ही लिंक तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत, तसेच कुटुंब आणि नातेवाईकासोबत आणि शक्य असल्यास इतर ग्रुपमध्ये जरूर शेअर करा, जेणेकरून आपण धम्माच्या छायेत कोणते ज्ञान मिळवत आहोत हे इतरांपर्यंत पोहोचूया. ते सुद्धा या निब्बाणाच्या दिशेने वाटचाल करत सर्वांचे जीवन सुखी हो, सर्वांचे खूप मंगल हो, सर्वांना हितसुखाचा मार्ग लाभो, या पुण्यात वसुंधरा साक्ष राहो. आपण आज इथेच थांबत आहोत. सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम. आजच्या कार्यक्रमाची समाप्ती निलिमा गणवीर मॅडम यांनी धम्म पालन गाथेने करावी अशी मी त्यांना विनंती करते. धम्म पालन करता. सब पाप स अकरणं कुशल स उपसंपदा सचित्त पर्योदपनं एतं बुद्धानुशासनं धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परामि च न तावता धम्मधरो यावता बहुभासति योच अपम्पि सुत्वानं धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो होति यो धम्मं न पमज्जति नत्थि मे शरणं अयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलम् नत्थि मे शरणं अयं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलम् नत्थि मे शरणं अयं संघो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलम् नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय. साधु साधु साधु.